मी डॉक्टर सुनीता इंगळे, रायगड IITची अध्यक्षा म्हणून आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. स्त्री पुरुष समानतेची कितीही उदाहरणं दिली तरी आज सुद्धा भारतात मुलींना भेदभावाची, दुय्यम दर्जाची वागणूक अनेक ठिकाणी दिली जाते. एकाच घरातली मुलगी आणि मुलगा याचं खाणं पिणं, शिक्षण, आरोग्याच्या सोयी या बाबतीत वेगळा विचार केला जातो. याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी या दिवशी नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त रायगड बालरोग तज्ज्ञ संघटनाने आजचे चर्चासत्र आयोजित केले आहे. रायगड जिल्ह्यातील प्रख्यात बालरोग तज्ज्ञ मुलींसाठी महत्त्वाचे असणारे विषय जसे वयात येणाऱ्या मुलीचा आहार कसा असावा, शारीरिक बदल काय असतात, लसीकरण कोणकोणते आहेत यावर बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या काळात मुला-मुलींच्या संरक्षणासाठी लागू असलेला खूप महत्त्वाचा कायदा म्हणजे पॉक्सो ॲक्ट याबद्दल सुद्धा माहिती देणार आहेत. डॉक्टर नीलिमा भंडारकर, डॉक्टर जय भंडारकर, डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर आणि डॉक्टर हेमंत गंगोलिया रायगड जिल्ह्यात कार्यरत असणारे प्रख्यात बालरोग तज्ज्ञ विशेष वक्ते म्हणून उपस्थित आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते अवश्य चॅट सेक्शन किंवा कमेंट सेक्शनमध्ये टाकावे. प्रश्नांची उत्तरे आम्ही नक्की देऊ. वेळेच्या अभावामुळे जर काही प्रश्न नाही घेता आले तर तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. ईमेल ID कार्यक्रमाच्या शेवटी सांगितला जाईल. तरी सर्व तज्ज्ञांचं आणि आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर नीलिमा भंडारकर हे पीडियाट्रिशियन पनवेलमध्ये कार्यरत आहेत आणि ते डिस्लेक्सिक किड्ससोबत काम करतात. तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की मुलींचा आहार कसा असावा आणि काय काय योग्य पदार्थ त्यांनी खावे हे त्यांनी सांगावं प्लीज. ओव्हर टू डॉक्टर नीलिमा प्लीज. नमस्कार मंडळी. आज आपण नॅशनल किंवा राष्ट्रीय बालिका दिवस या निमित्ताने आपण एक जे वेबिनार घेतोय ज्याच्यामध्ये पालक, मुली, शिक्षक या सगळ्यांना काही मार्गदर्शन करावं किंवा त्यांच्याशी थोडं बोलावं अशा हेतूने हे वेबिनार आपण करतोय. पहिल्यांदा आज ज्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे तो आहे मुलींचं खाणं पिणं. आता मुली म्हणल्यानंतर मुलांचं आणि मुलींचं खाणं वेगळं असतं का असं तुमच्या मनात येईल. तर सुरुवातीची काही वर्ष हे वेगळं नसतं, पण जसजसं वाढीचे पुढचे टप्पे येत जातात, वयाचे पुढचे टप्पे 6 वर्षापासून पुढचे, तसं थोडासा त्यांच्या खाण्यामध्ये शारीरिक गरजांमध्ये वाढीप्रमाणे फरक पडू शकतो. ही हेल्दी खाणारी आणि फिट दिसणारी मुलगी तुम्हाला दिसली असेल. ह्याची सुरुवात कुठनं होते तर आपल्याला माहितीये न्यूबॉर्न किंवा नुकतंच जन्माला आलेलं जे बाळ आहे ते मुलगा असो की मुलगी असो त्याच्यासाठी आईचं दूध हे सर्वात चांगलं आणि सर्वात बेस्ट फूड असं म्हणता येईल किंवा सगळ्यात महत्वाचं क्रुशियल अशा प्रकारचं अन्न आहे. काम करणारी आई असेल किंवा तिला शक्य नसेल तरी सुद्धा खूप प्रयत्नपूर्वक पहिले 4 महिने कमीत कमी आईचं दूध बाळाला मिळालंच पाहिजे. तोही बाळाचा हक्क आहे कारण त्यावर त्याची पूर्ण आयुष्यभराची हेल्थ अवलंबून आहे. जसं 4 महिन्यापर्यंत आईचं दूध आवश्यक आहे तसंच 4 ते 6 महिने या वयामध्ये हळूहळू वरचे पदार्थ खायला इंट्रोड्यूस करणं किंवा द्यायला सुरुवात करणं तितकंच महत्वाचं आहे. हे खायचे पदार्थ म्हणजे बाहेरचे जे बेबी प्रॉडक्टचे डबे मिळतात ते दिले पाहिजेत असं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की घरामध्ये बनणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अगदी मऊ भात असेल, खिमट असेल, खीर असेल इथपासनं सुरुवात करायची आहे. एक एक पदार्थ एका वेळी देत जायचे आणि साधारण मूल 1 वर्षाचं होईपर्यंत घरातली इतर लोक जे खातात ते सगळं फॅमिली फूड बाळाला माहिती व्हायला पाहिजे आणि त्यांनी खायला सुरुवात केली पाहिजे. याच्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे इन्फन्सी संपल्यावर म्हणजे 1 वर्ष होऊन गेल्यानंतर टॉडलर किंवा प्री स्कूलर म्हणजे 2 वर्षापासून पुढचं मूल साधारण 5 वर्षापर्यंत. या वयाच्या मुलांच्या खाण्याचं असं वैशिष्ट्य सांगता येईल की ते एका वेळी थोडं थोडंसं खातात. याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांच्या पोटाचा आकार छोटा असतो. तुम्ही बाळाची जर मूठ पाहिली तर ती मूठ जेवढी दिसते तेवढाच त्यांच्या पोटाचा आकार असतो. त्यामुळे साधारणपणे बाळ ज्या वयाचं आहे जितके वर्षाचं 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं
तेवढे टेबल स्पून किंवा तेवढं अन्न ते एका वेळी खाऊ शकतात. या वयातल्या बाळाला आपल्या आपल्या पद्धतीने किंवा स्वतःच्या हाताने खाण्याची फार हौस असते. याच्यामध्ये पुष्कळ सांडलवंड होते, पसारा होतो, पण तरी ते मुलाला करू देणं आवश्यक आहे, कारण याच्याने चांगल्या पुष्कळ सवयी खाण्याच्या लागतात. या वयाच्या मुलांना अन्नपदार्थ देताना खूप जबरदस्तीने लिटरभर दूध किंवा इतकं दूध दिवसभरात प्यायलंच पाहिजे, असा अजिबात नियम असू नये. जेवढं बाळाला गरजेचं वाटतंय किंवा आवडीनं घेतलं जातंय तेवढंच दूध ठेवा. चॉकलेट्स बिलकुल नकोत. खाताना समोर टीव्ही किंवा मोबाईल किंवा YouTubeवर काहीतरी व्हिडिओ लावून खायला देण्याची सवय अजिबात लावायची नाही. आणि दाणे, शेंगदाणे किंवा असे अडकणारे जे पदार्थ आहेत, जे बाळाला सहजपणे चावता येणार नाहीत, कारण 2-2.5 वर्षाच्या मुलाला सगळे दात अजून पूर्ण आलेले असतील, चावता येतील असं नाही. त्यामुळे ते अव्हॉइड करायचे. या महत्त्वाच्या सूचना या वयाच्या मुलांच्या खाण्यासाठी आहेत. याच्यानंतरच्या वयातलं जे मूल आहे म्हणजे शाळेत जाणारं मूल. आता या वयाच्या मुली आणि मुलं यांच्या खाण्यामध्ये हळूहळू फरक पडायला सुरुवात होते. क्वांटिटीमध्ये, क्वालिटीमध्ये, आवडी-निवडींमध्ये हळूहळू फरक पडतो. पण 6 वर्षापासून पुढची जी मुलं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी पालक म्हणून तुम्ही त्यांचं खाणं बघताना सिरियल्स, पल्सेस म्हणजे सगळ्या प्रकारची धान्य, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी जी आपण रुटीनली भारतीय घरांमधनं वापरतो, भाकरी, पोळी, भात करायला, ती सगळी वापरली जावी. मोड आलेल्या उसळी, सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारची सीझनल फळं, डेअरी प्रॉडक्ट्स पैकी दूध, दही, ताक, पनीर यातलं अदलून बदलून जे आणि जसं आवडत असेल त्याप्रमाणे खाण्यात असू द्यावं. आणि नॉन व्हेजिटेरियन फूड खात असाल तर मासे, एग्स, मीठ काही प्रमाणात हे सगळं तुम्ही मुलांना देऊ शकता. फक्त या वयाच्या मुलांची आवड बदलती राहते, त्यामुळे व्हरायटी किंवा खाण्यामध्ये विविधता राखणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं. एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कशी वापरता येईल, कधी थालीपीठ करता येईल, कधी डोसा करता येईल, कधी पोळीमध्ये घालून त्याचा रॅप किंवा रोल करता येईल, अशा प्रकारे तुम्हाला त्यांचा टिफिन किंवा शाळेचा डबा पॅक करायला हळूहळू काही युक्त्या वापराव्या लागतात. या वयाच्या मुलांना भूक कमी लागण्याचं कारण एक असू शकतं, जर त्यांची बाहेर खेळायची अजिबात वेळ ठरलेली नसेल किंवा रोज खेळत नसतील. सायकलिंग असेल, असंच मोकळं पळणं असेल, खाली जाऊन मोकळ्या हवेत थोडा वेळ कमीत कमी 40 ते 50 मिनिटं दिवसभरात खेळणं इज मस्ट. हे केलंच गेलं पाहिजे. आणि स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल, टीव्ही परत यांच्याहीसाठी जेवताना समोर टीव्ही लावून जेवायचं नाहीये. दिवसभरातला टीव्हीचा टाइम 1 तासापेक्षा कमी असायला हवाय. आणि कोल्ड ड्रिंक्स म्हणजे थम्सअप, कोका कोला अशा तऱ्हेची ही अजिबात सवय लागू देऊ नका. कधीतरी रेअरली क्वचित पिण्याचं ड्रिंक आहे एवढं लक्षात ठेवायला हवं. याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा टप्पा मुलींसाठी जो येतो तो म्हणजे ॲडोलसंट वय किंवा टीनेजर वय. याच्यामध्ये मुली 12च्या पुढच्या किंवा 13 वर्षापासून पुढच्या असतात. बऱ्याच मुलांचे या वयात वेगवेगळे क्लासेस सुरू होतात. प्रोफेशनल कॉलेजेसला जॉईन करण्यासाठी अभ्यासाचं प्रेशर वाढतं. त्यांच्या आयुष्यातनं खेळ जणू काही गायबच होतो. तर पहिली प्रिकॉशन ही घ्यायची की कितीही अभ्यासाचा ताण असला तरी निदान 20 ते 30 मिनिटं कुठली ना कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, अगदी योगासनं असतील, घरातल्या घरात घातलेले सूर्यनमस्कार असतील, ती केलीच गेली पाहिजे. याच्यात सगळ्यात महत्वाचं ठरतं म्हणजे पालकांनी स्वतः यातलं काहीतरी करत राहिलं तर हे उदाहरण मुलांसाठी खूप महत्वाचं ठरतं. त्यांना या वयाच्या मुलांच्या स्वभावाचं असं वैशिष्ट्य सांगता येतं की थोडी रिबेलियस असतात किंवा आपण त्यांना एखादी गोष्ट फोर्सफुली करायला सांगितली तर ते नाही म्हणतात. सो अशा वयाच्या मुलांना काही चॉईसेस देणं आवश्यक आहे किंवा काही गोष्टी त्यांना ठरवू देणं आवश्यक आहे. सध्याच्या काळात तुम्ही बघताय की अवतीभोवती शहरामध्येही आहे आणि इव्हन छोट्या छोट्या गावांमधनं सुद्धा बर्गर, पिझ्झा, नूडल्स, चायनीजचे गाडे अशी बाहेरच्या खाण्याची अट्रॅक्शन्स मुलांना सतत दिसत राहतात आणि नकळत ते खाण्याची इच्छा होतेच. पण अशा वेळी प्रत्येक फॅमिलीनी किंवा प्रत्येक कुटुंबियांनी बसून आपण आपल्या घरात किती वेळा हे खाणं अलाउ करणार आहोत. म्हणजे समजा तुम्ही ठरवलं की महिन्यातनं 2च वेळा काहीतरी बाहेरचं खाल्लं जाईल, तर ते मुलांबरोबर बसून बोलून ठरवा आणि ते सगळ्यांनी पाळा, मोठ्यांनी ऍज वेल ऍज मुलांनी.
या वयाच्या मुलांसाठी महत्वाचं म्हणजे शाळेत गडबडीत जाताना उशीर झाला या कारणासाठी बहुतेक वेळेला ब्रेकफास्ट टाळला जातो किंवा सकाळी काहीही खाल्लं जात नाही आणि नंतर शाळेत जाऊन डोकं दुखतं किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो. तर त्यामुळे ब्रेकफास्ट किंवा सकाळचा नाश्ता हा अजिबात चुकवायचा नाही. शक्यतो होममेड फूडचा किंवा घरातलाच असला पाहिजे. फक्त चिप्स खाल्ले, फक्त बिस्किटं खाल्ली असं चालणार नाही. आणि अजून एक ॲडोलसंट गर्ल्स किंवा टीनेजर मुलींमधला मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना एकतर खूप बारीक राहायचं असतं, मॉडेल फिगर हवी असते, किंवा खूप मोठ्या प्रमाणावर ओबेसिटी किंवा जाडेपणा असतो. आणि मग तो जाडेपणा टाळण्यासाठी क्रॅश किंवा फॅट डाएट्स केली जातात. सडन सगळं सोडून द्यायचं खाणं आणि अचानक फक्त ताक पिण्यावर यायचं. तर अशा तऱ्हेचं कुठलंही फॅड किंवा क्रॅश डाएट करू नका. ते तुमच्यासाठी लॉंग टर्म मध्ये किंवा कायमच्या तुमच्या हेल्थसाठी, आरोग्यासाठी अगदी अपायकारक आहे. तुम्हाला जर चांगले केस, चांगली त्वचा, चांगली फिगर आणि फिटनेस हे सगळं जर मेंटेन करायचं असेल नेहमीसाठी, तर यातलं कुठलंही फॅड किंवा क्रॅश डाएट उपयोगी पडत नाही. त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला नियमित प्रकाराने खाणं हेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आपण फॉलो काय करणार आहोत किंवा ज्या सवयी आपल्याला ॲडोलसंट वयात लागणार आहेत त्याच आयुष्यभर साधारणपणे पाळल्या जातात. त्यामुळे हा जो फूड पिरॅमिड दाखवलाय ज्याच्यामध्ये सगळ्यात खाली कार्बोहायड्रेट बेस्ड किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेले अन्नपदार्थ आहेत. म्हणजे आपल्यासाठी पोळी, भाकरी, भात हे सगळे, बटाटे हे पण. त्याच्यानंतर जे आहे ते फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे पण आपण सर्व प्रकारच्या, सर्व रंगाच्या भाज्या, सर्व पद्धतीच्या भाज्या खाऊ शकतो, भरपूर खाऊ शकतो. त्याच्यापेक्षा कमी प्रमाण असायला पाहिजे ते नॉन व्हेजिटेरियन फूड आणि दूध आणि दुधाचे पदार्थ. त्याच्यामध्ये चीज कमी चालेल, दही ताक जास्ती चालेल. आणि सगळ्यात कमी खायचे ते म्हणजे तळलेले पदार्थ, ऑइल, बेकरी प्रॉडक्ट्स, बाहेरनं आणलेले स्वीट्स हे सगळं अगदी मिनिमम असलं पाहिजे. या वयाच्या ॲडोलसंट वयाच्या मुलींमध्ये असणारी हेल्थ इश्यू किंवा खाण्यापिण्यामुळे होणारा महत्वाचा हेल्थ इश्यू म्हणजे आयर्न किंवा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया. तर हा टाळायचा असेल तर काही काही आपल्या पारंपरिक स्वयंपाकाच्या ज्या पद्धती आहेत, जसं की लोखंडी कढईमध्ये आपण काही पदार्थ करतो, उदाहरणार्थ पिठलं करतो किंवा लोखंडी तव्यावर भाकरी करतो. हे खूप महत्वाचं आहे कारण यांनी खूप थोड्या प्रमाणात का होईना लोह तुमच्या खाण्यात मिसळत राहतं. तीळ, शेंगदाणे यासारखे पदार्थ आणि सगळ्या हिरव्या पालेभाज्या या तुमच्यासाठी मोठा सोर्स आहे. त्याच्यात सगळ्यामध्ये थोडं 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 आयर्न असतं जे आपल्याला मिळत राहिलं पाहिजे. आणि कॅल्शियमसाठी म्हणाल तर दूध, दुधाचे पदार्थ हे सगळ्यात महत्वाचे. त्याच्या खेरीज नाचणी आहे, वरी आहे, बाजरी आहे, या सगळ्याला तृणधान्य किंवा मिलेट्स म्हणतात. या सगळ्यांचा पण खाण्यात वापर करण्यामुळे डेफिशियन्सीज म्हणजे झिंक, कॅल्शियम, फोलेट या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या प्रमाणात ज्या लागतात ते तुम्हाला कमी पडणार नाही. सर्व तऱ्हेचा चौरस आहार घेतला पाहिजे आणि दिवसातनं 3 वेळा तरी मेजर म्हणजे ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अशा प्रकारे 3 वेळा तरी व्यवस्थित जेवलं गेलं पाहिजे. तरच तुमची तब्येत चांगली राहील. तुम्ही आत्ता जे अचीव कराल, जे आत्ता खाणं सुरू कराल ते आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि आई वडिलांनी याच्याकडे पाहिलं पाहिजे की घरी मुलगा आणि मुलगी दोघंही असतील तर दोघांच्या खाण्याकडे इक्वल लक्ष दिलं पाहिजे. जर मुलीला तुम्ही डावललं किंवा तिच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट दिली तर तिला फिजिकली त्याचा त्रास होणारच आहे, तिची नरिशमेंट कमी राहणार आहे, पण सायकोलॉजिकली पण तिचा कॉन्फिडन्स कमी होऊन आयुष्यभरासाठी तुम्ही एक काय म्हणता येईल ज्याचं आरोग्य चांगलं नाही अशा प्रकारची आई किंवा अडल्ट वुमन तयार करतात. हे आपल्याला टाळायचंय. सगळ्यांनी हे पेशंटली ऐकल्याबद्दल थँक्यू. प्रश्न आपण नंतर शेवटी, कार्यक्रमाच्या शेवटी घेऊ. Thank you, Dr. Nilima. We will certainly follow all your instructions. थँक्यू. आपले आज दुसरे प्रसिद्ध वक्ते आहेत डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर, रायगड भूषण. त्यांनी हजारभर तरी व्याख्याने दिलेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले हे वक्ते आज आपल्याला लाभले हे अहोभाग्य. ते आपल्याला ऑप्टिमल, that is maximum possible growth in a girl child, मुलींची वाढ व उंची याबद्दल उद्बोधन करतील. ओव्हर टू डॉक्टर दाभाडकर सर.
नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आमच्या इंडियन पीडियाट्रिक असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीता इंगळे, सेक्रेटरी निलिमा भांडारकर, उपाध्यक्ष आणि याच्या कार्यक्रमाच्या मॉडरेटर चित्रा कुलकर्णी मॅडम, संजीवनी मोरे मॅडम, प्रतीक्षा पाटील मॅडम, माझे मित्र जय भांडारकर, हेमंत गंगोलिया आणि माझ्या प्रिय बांधवांनो, सर्वात आधी मी इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स रायगड शाखेचं मनापासून अभिनंदन करतोय की एका महत्त्वाच्या विषयावर त्यांनी हा परिसंवाद घडवून आणलेला आहे. नेक्स्ट प्लीज. मला दिलेला आजचा विषय मुलींची वाढ, मुलींची योग्य वाढ, ऑप्टिमल ग्रोथ का आवश्यक आहे, या गोष्टीचं काय महत्व आहे. माझ्या बांधवांनो, की जर असं म्हणतात ना, मातुः परदैवतम, आईसारखं दुसरं दैवत नाही, पण आई पण ह्या वेगवेगळ्या स्टेज मधून गेलेली असते. आपल्याला बहीण पाहिजे असते, आपल्याला वहिनी पाहिजे असते, आपल्याला मावशी पाहिजे असते, आपल्याला आई पाहिजे असते, आपल्याला मामी पाहिजे असते. फक्त बरेचदा भारताच्या अनेक भागात, जसं आता इंगळे मॅडमने सांगितलं की भारताच्या अनेक भागात मुलगी नको असते. कारण अनेक असतील, त्याला सामाजिक कारण आहेत, आर्थिक कारण आहेत, सांस्कृतिक कारण आहेत, धार्मिक कारण आहेत, पण हे मुलींचं प्रचंड महत्व आहे. जर मुलगी चांगली असेल, एखाद्या देशातल्या मुलींचं आरोग्य चांगलं असेल, तर त्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं असतं, त्या गावाचं आरोग्य चांगलं असतं आणि पर्यायाने देशाचं आरोग्य चांगलं असतं. आणि म्हणून मुलींच्या वाढीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट. वाढ आणि विकास. जसं आपण पाहिलं की आपण मुलींची वाढ ह्याच्यावर चर्चा करणार आहोत, पण वाढ आणि विकास म्हणजे काय, यातील महत्वाचा फरक काय. विकास म्हणजे असं की विकासाचे अनेक टप्पे आहेत. नेक्स्ट. विकासाचे अनेक टप्पे आहेत. नेक्स्ट. येस, मानसिक विकास. मानसिक विकास जसे सामाजिक विकास, भावना विकास, भाषा विकास, व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक विकास, हा मुलींचा विकास खूप महत्वाचा आहेच आहे. पण जो आपला आजचा विषय आहे तो मुलींची वाढ. नेक्स्ट. वाढ म्हणजे नेमकं काय, किंवा वाढ आणि विकास याच्यात नेमका फरक काय. वाढ म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की मुलींची उंची वाढणे, मुलींचं वजन वाढणे, छातीचा घेर वाढणे, दंडाचा घेर वाढणे, जे मोजता येईल, जे किलो मध्ये मोजता येईल, सेंटीमीटर मध्ये मोजता येईल, त्याला साधारण मुला मुलींची वाढ असं म्हणता येईल. आणि मानसिक विकास हा मुख्यतः मेंदूकडून होत असतो, किंवा परिपक्वता ज्याला म्हणता येईल त्याला विकास म्हणतात. वाढीचे जे टप्पे आहेत मुला मुलींचे हे अनेक आहेत. उदाहरणार्थ, डॉक्टर गंगुलिया, कॅन यू क्लोज धिस. वाढीचे जे अनेक टप्पे आहेत त्यातले महत्वाचे, वाढ आणि विकासाची प्रक्रिया ही बाळाच्या जन्मापासून चालू झालेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर ज्या बाळाचं जन्मतः वजन चांगलं असतं, ज्या बाळाचं जन्मतः वजन चांगलं असतं, येस, ते बाळ पुढे होऊन चांगलं होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाचं वजन जर जन्मतः चांगलं व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं की आईचा आहार चांगला पाहिजे. आणि ह्या वेगवेगळ्या टप्प्यातून बाळ आईच्या पोटात असल्यापासून तिची वाढ, त्याची उंची, त्याचं वजन वाढायला सुरुवात होते. आणि हे वेगवेगळे टप्पे, भ्रूण, बाळ, नवजात, अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर. पुढच्या विषयी आपल्याला सध्या काही फारशी चर्चा करायची नाहीये, पण ह्या सगळ्या टप्प्यातून मुली देखील जातात. आणि या प्रत्येक टप्प्यात त्यांच्या उंचीची किंवा त्यांची वाढ होण्याची प्रक्रिया ही वेगवेगळ्या प्रकारची असते. की जसं आपण बघतो की पहिल्या 1-2 वर्षात बाळाचं वजन झपाट्याने वाढतं, की जन्माचं वजन असं ते 5 महिन्याचं असताना दुप्पट होतं आणि वर्षाचं असताना तिप्पट होतं. तेच वजन चौपट व्हायला आणखी काही वर्ष जावे लागतात. आणि मग नंतर मात्र हळूहळू वाढ होण्याची गती थोडीशी कमी होते, पण वाढ होत असते. आणि त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तो की मुलं जेव्हा वयात यायला लागतात तेव्हा ह्या मुला मुलींची वाढ वयात येताना, ज्याला थॅलार्की म्हणता येईल, वयात येताना पौगंडावस्थेत ही वाढ झपाट्याने होते. नेक्स्ट प्लीज. येस. मग ही वाढ, ओ सर आधी, येस, ही वाढ बालरोग तज्ञ किंवा आपणही सामान्य माणसं कशी ओळखता येईल ही वाढ, की आपल्या बाळाची उंची व्यवस्थित वाढते की नाही, आपल्या बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं की नाही. हा चार्ट हा वजनाचा आहे, हा 2 वर्षापर्यंतचा आहे. पण असे चार्ट प्रत्येक बालरोग तज्ञाकडे असतात. जर तुम्ही नेटवर गेला तर नेटवरही चार्ट मिळू शकतील. आणि या चार्टवरून आपल्याला आपल्या मुलीचं वजन व्यवस्थित वाढतंय का नाही, की मुलीचं वजन 6 महिन्याला किती पाहिजे, 1 वर्षाचं असताना किती पाहिजे, 2 वर्षाचं किती पाहिजे, 8 वर्षाचं किती पाहिजे,
ह्या चार्टवरून आपल्याला आपल्या मुलीची उंची, मुलीचं वजन हे व्यवस्थित वाढतंय का नाही ह्याची कल्पना येते. आणि मला असं वाटतं की वेळेअभावी या सगळ्याचं प्रतिपादन करणं अवघड आहे. पण हे ग्रोथ चार्ट तुम्ही जरूर ह्याच्याशी परिचित होऊन जा. गेट वेल अक्वेंटेड विथ दिस ग्रोथ चार्ट्स. नेक्स्ट. मुले व मुली वाढीतील साम्य व फरक. आपल्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपण जर साधारण लक्षात घेतलं तर मुलींची वाढ किंवा मुलीचं वयात येण्याचं प्रमाण, वयात येण्याचं वय हे थोडंसं लवकर असतं. की ह्यातली जी सरळ जी लाईन आहे की जिथं डॉट्स नाहीयेत, जिथं डॉट्स आहेत ते डॉट्स मुलींची लाईन. आणि आपल्याला असं लक्षात येईल की मुली थोड्याशा लवकर वयात येतात. पण ही गोष्ट खरी की त्यांचं वयात येण्याचं, ते एकदा त्यांचे मेन्सेस सुरू झाले, एकदा त्यांची महावारी सुरू झाली की मला वाटतं की त्यांची उंची वाढायचं प्रमाण कमी होतं, त्यांचं वजन वाढायचं प्रमाण कमी होतं आणि मुली लवकर वयात येतात, लवकर उंची गाठतात. या विरुद्ध जर मुलांचं पाहिलं की जी सरळ लाईन आहे जिथं डॉट्स नाहीयेत ते जर पाहिलं तर मुलं वयात येण्याची प्रक्रिया थोडीशी उशिरा सुरू होते. मे बी मुलींची वयात येण्याची प्रक्रिया ज्याला थॅलार्की म्हणता येईल, एक 9-10 वर्षाच्या असताना सुरू झालेली असेल तर तीच मुलांची प्रक्रिया 10, 11, 12 वर्षाच्या वेळेस सुरू होते. पण मुलांची उंची आणि वजन वाढण्याचं जे वय आहे हे थोडंसं पुढे जातं. आणि बाय अँड लार्ज साधारणतः मुलींची उंची वाढायचं किंवा वजन वाढायचं कधी कमी होतं, जेव्हा मुलींचे मेन्सेस सुरू होतात, महावारी सुरू होते. ओके. आणि मुलं मात्र नंतर काही वर्षानंतर मात्र त्यांची उंची वाढत असते. त्याच्यामुळे मुलांची जी पीक हाईट आहे किंवा जे हे आहे ते उंची गाठायला थोडासा वेळ लागतो. पण मॅक्झिमम उंची गाठून साधारण 18 मॅक्झिमम 20 वर्षापर्यंत ही त्यांची वाढ पूर्ण होते. नेक्स्ट. बालकाच्या वाढवर विकासावर करणारे घटक हे अनेक आहेत की जसं मी नेहमी म्हणतो की आई वडील जेव्हा तक्रार करतात की माझी मुलगी लहान आहे, माझा मुलगा फार खुजा दिसतोय, माझा मुलगा, त्याकरता देखील आमच्या बालरोग तज्ञांकडे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. पण महत्वाचं मी एक सांगू इच्छितो, आई वडिलांची किती त्यावर बरेचदा मुलांची उंची किती आहे हे साधारण सांगता येतं. अनुवंशिकता, लिंग जसं आपण पाहिलं की मुलांची उंची वाढण्याची शक्यता जास्त असते. वंश आणि राष्ट्रीयत्व वेगवेगळ्या देशात. वातावरण हे फक्त जन्मानंतरच नाहीये, तर प्रसूतीपूर्व जन्माआधीच्या बाळाच्या आईला काही आजार आहे का, ठीक आहे, अॅनिमिया आहे का, काही मोठा दुर्धर आजार आहे का, काही हृदयाचा आजार आहे का, त्यावर बाळाची पोटातली वाढ अवलंबून असते. आणि डेफिनेटली डिलिव्हरी झाल्यानंतर प्रसूती पश्चात जर वातावरण चांगलं असेल, आईचा आहार चांगला असेल, आईचं दूध आईला पुरेसं असेल आणि त्यानंतर बाळाला, जसं आता भांडारकर मॅडमने सांगितलं की बाळाला जर आहार व्यवस्थित द्यायला गेला प्रसूती पश्चात, तर मला असं वाटतं हे अनेक वातावरण त्याची आणि हे अनेक घटक मुलींच्या वाढीवर परिणाम करतात. नेक्स्ट. येस. वाढ होण्याची कारणे मला असं वाटतं ही थोडीशी अकॅडमिक स्लाइड, आधीची स्लाइड घेतला. येस. वाढ होण्याची जी अनेक कारणं आहेत त्यात महत्वाचं की विशेषतः वयात आल्यानंतर वेगवेगळे हार्मोन्स काम करायला लागतात. त्यातले मेंदूतले महत्वाचे काही ग्रंथी आहेत, हायपोथॅलॅमस आणि त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड म्हणतात. आणि ह्याच्यातून जे वेगवेगळे स्त्राव तयार होतात, अंतर्स्त्राव तयार होतात, जे संप्रेरके ज्याला म्हणतात, हार्मोन्स. आणि त्या हार्मोनचा मुलाच्या वयात येण्याचा, मुलाच्या वाढीचा, मुलाची उंची वाढण्याचा, मुलाच्या वजन वाढण्याचा, काही अंशी मुलांची बौद्धिक वाढ होण्याचा देखील अत्यंत जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे याबद्दल सविस्तर बोलणं अवघड आहे, पण मला असं वाटतं ह्याचे देखील तुम्ही कधीतरी अभ्यास करा. नेक्स्ट. योग्य वाढ न होण्याची कारणे. योग्य वाढ न होण्याची कारण त्यातलं एक महत्वाचं, जसं की आता निलिमा भांडारकर मॅडमनी खूप छान आपल्याला समजावून सांगितलं, स्लाइड्सद्वारे त्यांनी जे सांगितलं की आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा एक महत्वाचा घटक आहे की जेव्हा आम्ही कुपोषित बाळ तपासतो तेव्हा आम्ही जो अभ्यास करतो त्या अभ्यासावरून असं आढळून आलेलं आहे की जवळजवळ 70% आणि कुपोषित 90% बाळांच्या अंगात रक्त कमी असतं. बाळाचा जर आहारच व्यवस्थित असेल, बाळाला कुपोषण असेल, बाळाला काही वेगवेगळे, जसं मी सांगितलं अॅनिमिया आहे, अंगात रक्त कमी, अंगात थायरॉइड कमी, अंगात आणखी काहीतरी कमी असेल आणि त्याचा आहार जर पुरेसा नसेल, तर मला असं वाटतं की आपल्या मुलीची योग्य वाढ होणार नाही. आजार, इस्पेशली क्रोनिक इलनेस,
एखादा छोटा मोठा आजार सर्दी पडसं दॅट इज डिफरंट थिंग, पण जर मोठा आजार होऊन गेला असेल एखादा, तर मला असं दीर्घकाल की जसं आम्ही म्हणतो डायरिया, क्रॉनिक डायरिया, बरेच दिवसाचं गॅस्ट्रोएंटरायटिस आहे, बाळाचा आहार त्यामुळे व्यवस्थित नाही, आणि हे जर प्रदीर्घ कालचे आजार असतील, हे अनेक आजार असतील, मे बी हृदयाचा आजार असेल, मे बी किडनीचा आजार असेल, मे बी एंडोक्रायनल असेल, मे बी आणखी काहीतरी आजार असतील, तर त्यामुळे बाळाची वाढ आणि उंची वाढणार नाही. विश्रांती एक महत्वाचा घटक आहे. का महत्वाचा घटक आहे की माझ्या प्रिय पालकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हल्ली टीव्ही आहे, मोबाईल आहे, वगैरे वगैरे आहे, आणि ह्या सगळ्यामुळे मुलं आणि मुली लवकर झोपत नाहीत. ह्याचं महत्वाचं काय होतं की जेव्हा बाळाला पुरेशी विश्रांती मिळते, मुलींना पुरेशी विश्रांती मिळते किंवा पुरेशी झोप होते, तेव्हा झोपेत असं म्हणतात की ग्रोथ हार्मोन नावाचं एक हार्मोन संप्रेरक, त्याचा उंची वाढण्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ते संप्रेरक जास्त स्रावतं, शरीरात तयार होतं. पण जर पुरेशी विश्रांती नसेल तर मला असं वाटतं की हे संप्रेरक तयार होणार नाही. आणि हे अनेक सिद्धांत, अनेक शास्त्रीय अभ्यासावरून हे असं अनुषंग असं हे काढलं गेलेलं आहे की बाळाला पूर्ण विश्रांतीची अत्यंत गरज असते. तणाव, मानसिक तणाव, स्ट्रेस, सायकोलॉजिकल स्ट्रेस, आणि जेव्हा मी म्हणतो की मुलं मुली वयात येतात तेव्हा हा हार्मोनल डान्स असतो हा, आणि हे हार्मोन्स तयार होतात. मुलींचं शरीर वेगवेगळ्या प्रकारचं शेप घेत असतं, आणि त्यामुळे मुलींच्या शरीरात वेगळ्या प्रकारचे तणाव निर्माण होतात. नॉट ओनली दॅट, तुमचं घर कसं आहे, आई वडिलांचे संबंध कसे आहेत, घर किती आनंदी आहे, घरात किती ताणतणाव आहे, याच्यावर अवलंबून असतं. अनुवंशिकता, मला वाटतं याच्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आणि हार्मोनल इम्बॅलन्स जर असेल, काहीतरी हार्मोन्स कमी जास्त असेल, तर मला असं वाटतं की एक महत्वाचं कारण, एक लिस्ट खूप मोठी आहे, पण या छोट्या वेळात हे सगळ्यांची चर्चा करणं अवघड आहे. नेक्स्ट, वाढ होण्याचं कधी थांबतं? येस, वाढ होण्याचं निश्चित थांबतं, की जसं मी म्हणलं की मुलीमध्ये विशेषतः जेव्हा पौगंडावस्था सुरू होती, मुलगी वयात यायला सुरुवात होती, जेव्हा हे कळीचं फुलात रूपांतर व्हायला सुरुवात होती, तेव्हा ही उंची झपाट्याने वाढते. पण जेव्हा हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स येतात आणि मुलीची महावारी, मासिक पाळी सुरू होते, मुलीची मेन्स्ट्रुअल सायकल, एमसी सुरू होते, तेव्हा मात्र मुलीची उंची वाढण्याचं थांबतं किंवा डिसलरेट होतं, स्लो होतं. आणि ही पाळी सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं 1-2 वर्षात मुलींची उंची वाढते. 1-2 वर्षात थोडीफार 1-2 इंच कमीत कमी उंची वाढते, आणि त्यानंतर 18व्या वर्षानंतर मुलं मुली, आणि साधारण 20व्या वर्षात सगळ्यांची उंची थांबते. याचं कारण असं की एक विशिष्ट प्रकारचं जे हार्मोन मुलात आणि मुलीत तयार होतं, त्याचा परिणाम हे जे ग्रोथ प्लेट म्हणतो आपण, जी प्रत्येक बोनवर असते, प्रत्येक हाडावर असते, त्यावर ते परिणाम करतं. आणि या ग्रोथ प्लेट तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की मुलांची आणि मुलींची उंची वाढण्याचं थांबतं. मला असं वाटतं मुलींची उंची आता पूर्ण वाढलेली आहे, आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे, इथे आपली थांबण्याची वेळ झालेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर पेशंट लिसनिंग. आणि 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 परत एकदा मी रायगड ब्रँच इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आणि या प्रकारचे अनेक कार्यक्रम ते भविष्यात घेतील अशी मी आशा व्यक्त करतो. परत एकदा अभिनंदन, आणि तुम्ही माझं भाषण ऐकल्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू दाभाडकर सर. आपण कठीण विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजवला, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ज्या कोरोनामुळे आपण वर्षभर त्रस्त आहोत, त्याची लस येण्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ती आता उपलब्ध झालेली आहे. यथावकाश सगळ्यांना ती मिळेलही. पण त्याआधी मुलींचे आरोग्य चांगले राहण्याकरता त्यांना मोठेपणी कॅन्सर होऊ नये म्हणून काही करता येते का, याचे उत्तर देणार आहेत आमचे यंग आणि एन्थुझियास्टिक स्पीकर डॉक्टर जय भंडारकर. नवीन पनवेल येथे भंडारकर बाल रुग्णालय यांचे प्रसिद्ध दवाखाना आपल्या सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटी आणि पेशंट मध्ये लोकप्रिय असलेले डॉक्टर जय भंडारकर. ओव्हर टू डॉक्टर जय. धन्यवाद चित्रा कुलकर्णी मॅडम. मी सुरुवातीला सगळ्यांचं स्वागत करतो या अत्यंत स्तुत्य म्हणून उपक्रमात, की त्याच्यामध्ये आपण मुलींबद्दल बोलतोय, आणि अत्यंत 2 महत्वाच्या विषयावर डॉक्टर निलिमा अबाउट द न्यूट्रिशन डाएट, डॉक्टर चंद्रशेखर दाखवणार द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हे फार मोठे महत्वाचे विषय होते, सगळ्यांना लागू आहेत. आणि माझ्याकडे जो विषय दिला गेला इम्युनायझेशन, व्हॅक्सिनेशन. आपल्याला माहिती की आपल्या घरात कुठलं मूल जन्माने त्याचं वजन किती आहे, त्यानंतर डिस्कशन चालू होते की बाळाला लसीकरण आपल्याला चालू करायचं आहे. तर माझ्या पालक मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना या नववर्षाच्या शुभेच्छा देतो, ऍज वेल एज 26 रिपब्लिक डेच्या पण.
आणि तुम्ही हा कार्यक्रमाला तुम्ही जॉईन झाला, तुम्ही ऐकतात आणि ऐकता मी बघितलंय बराच छान रिस्पॉन्स आहे, आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे या कार्यक्रमासाठी. तर आपण वळूयात की इम्युनायझेशन. खरं तर बऱ्याच प्रकारचे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत. भरपूर लहान BCG, हेपॅटायटिस बी, कावीळचे, जॉन्डिस, DPT. पण मी मुलींच्या 1-2 फार महत्वाचे व्हॅक्सिन जे स्पेसिफिक आहेत, त्यांच्यासाठी फार लागू आहेत, महत्वाचे आहेत, त्याच्याबद्दल आज बोलणार आहे. तर काय व्हॅक्सिनेशन द्यायची गरज आहे? तर व्हॅक्सिनेशन, इम्युनायझेशन हा तर शब्द गेले वर्षभर गाजतो ह्या करोनामुळे. आपण जसं काही करोना आला तसं याचं व्हॅक्सिनेशन कधी येणार, त्याच्यापूर्वी आम्हाला लोकांना माहिती द्यायला याची व्हॅक्सिनेशन, इम्युनायझेशन म्हणजे काय, लसीकरण कसं करायचं. पण या करोनामुळे ही गोष्ट फेमस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठलं व्हॅक्सिन तयार करताना फार अत्यंत छानपैकी त्या व्हॅक्सिनची शास्त्रोक्तदृष्ट्या सायंटिफिकली रिसर्च करून, शोध करून ते व्हॅक्सिन लॉन्च केलं जातं. सगळे व्हॅक्सिन तसं, पण करोनाने फार फास्ट स्टेप्स घेऊन या मनुष्य काय जातीला वाचवण्यासाठी करोनाचं व्हॅक्सिन आपल्या शास्त्रज्ञांनी हुडकलेलं पण आहे. तर मग ओळख काय द्यायची गरज आहे? तर व्हॅक्सिन इज गिव्हन टू प्रोटेक्ट द चाइल्ड फ्रॉम द सिरियस इलनेस. जरी तो आजार झाला तरी मॅक्झिमम व्हॅक्सिन फार इफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जीवाला धोका होणार नाही. आणि ऍज वेल एज प्रिव्हेंट द आउटब्रेक ऑफ प्रिव्हेंटेबल डिसीज. फॉर एक्झाम्पल, आता पूर्वी काही वर्षापूर्वी स्वाईन फ्लूची साथ आली होती, ती यायची बंद झाली कारण त्याचं व्हॅक्सिन आहे, आपण ते दरवर्षी घेतो, त्यामुळे ती साथ आटोक्यात आलेली आहे. आणि बऱ्याच वेळा असते की व्हॅक्सिन तुम्ही सगळ्यांनी घेतला तर तुम्ही प्रोटेक्टिव्ह, आता तुमच्या बाजूला जे वीक लोक आहेत त्यांना पण प्रोटेक्शन मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं व्हॅक्सिन का घ्यायचं, तर प्रिव्हेन्शन, प्रतिबंध होऊच नाही ह्याचा जर केला तर पहिला जो येतो की ठीक आहे, आपली हेल्थ, डाएट, न्यूट्रिशन, एक्सरसाइज आल्यानंतर नंतर पुढचं महत्वाचं येते की व्हॅक्सिनेशन. जर तुम्ही आजारीच नाही पडत, तुमचे वेळ आणि पैसे हे दोन्ही वाचणार आहेत. तर आपण या व्हॅक्सिन बद्दल, रुबेला इन्फेक्शन, रुबेला हे एक प्रकारचं एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ते जर नॉर्मली झालं, 2-3 दिवस ताप येऊन, थोड्या रॅशेस आणि काही तुम्हाला डोळे लाल होणे, थोडे हातपाय दुखणे, काही तुम्हाला घशात गाठी येणे, मानेवर गाठी येणे, थोड्या जॉईंट्सला स्वेलिंग येणे, याच्यावर तुम्ही बरेच जण बरे होतात. आणि फार हा नॉमिनल सिंपल आजार आहे, जेव्हा नॉर्मल लोकांना होतो, लहान मुलांना पण होतो तेव्हा पण समजा हाच जर आजार, रुबेला इन्फेक्शन, जर समजा त्या मुलींना झाला आणि ते पण प्रेग्नंट असताना झालाय, पहिल्या 1-2-3 ट्रायमिस्टर म्हणतो आपण, पहिल्या 6 महिन्यात, तर त्या बाळाला होऊ शकतं. दॅट इज कॉल्ड कंजनायटल रुबेला सिंड्रोम. म्हणजे काय की जन्मता होणार रुबेलाचं इन्फेक्शन. त्याच्यात काय होतं, ते बाळ आधू जन्मतं, त्याचा मेंदूचा गेर कमी येतो, त्याला डोळ्यात कॅटॅक्ट होतो म्हणतो आपण, मोतीबिंदू, त्याला हृदयाचा विकार होतो, त्याच्या जॉईंटला इन्फेक्शन होतं आणि त्या बाळाचा मृत्यू पण होऊ शकतो. आणि 20% तर माताना तो झाल्यानंतर मुलीला त्याच्यात ॲबॉर्शन पण होतं, ते बाळ आईच्या पोटात दगावू पण शकतं, इंटरनल डेथ. तर असा हा गंभीर कंजनायटल रुबेला सिंड्रोम हा जो आजार आहे, ह्याच्या पासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी हा व्हॅक्सिन, हे रुबेला व्हॅक्सिन. रुबेला व्हॅक्सिन हे इंडिव्हिज्युअल नाही. आपल्या लक्षात आलं असेल की बऱ्याच MMR म्हणून ही व्हॅक्सिन असते. MMR म्हणजे मम्स, मिझेल्स, रुबेला. तर गालगुंड, आपला गोवर आणि जर्मन मिझेल्स म्हणजे रुबेला, असं कॉम्बिनेशन मध्ये व्हॅक्सिन हे दिलं जातं. कंजनायटल रुबेला सिंड्रोम मी तर आताच सांगितलं. आणि 20% प्रेग्नंट बायकांमध्ये स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन होतं किंवा स्टिल बर्थ आणि डेथ पण होऊ शकते. त्या बाळाला डोळ्याचा प्रॉब्लेम, ऐकायचा प्रॉब्लेम, हार्ट पण त्याचं डॅमेज होऊ शकतं. तर ही एवढी साधी, एवढा मोठा गंभीर आजार एक फार साध्या आपण म्हणतो की व्हॅक्सिनेशन मुळे आपण हे थांबू शकतो. आता काही दिवसापूर्वी तुम्हाला लक्षात, 2 वर्षापूर्वी रुबेला व्हॅक्सिनचं एक कॅम्पेन गव्हर्नमेंटने चालू केलं होतं. ऑलमोस्ट 41 करोड मुलींना आपल्या भारतातल्या 15 वर्षापर्यंत इरेस्पेक्टिव्ह, प्रिव्हियसली लहानपणी जरी त्यांनी MMR व्हॅक्सिन घेतलं असेल तरी त्या प्रत्येकांना हे व्हॅक्सिन दिलं गेलं होतं. त्याचं हे की याचं जे प्रमाण आहे, कारण हा आजार थोडा असा आहे की तो थोड्या अडोलसंट जर वयात झाला, मोठ्या वयात, मी जसं की प्रेग्नंट असल्यानंतर, तर अत्यंत गंभीर हा कंजनायटल रुबेला सिंड्रोमचा आजार त्या बाळाला होऊ शकतो. त्याचे डोसेस फार सिंपल आहेत. जेव्हा तुम्ही बाळ रोग तज्ञाकडे जातात, 9व्या महिन्यात ती पहिल्यांदा दिली जाते, नंतर 15व्या महिन्यात ती दुसऱ्यांदा दिली जाते आणि 5व्या वर्षात पण ती तिसऱ्यांदा दिली जाते. तर नॉर्मल तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 90 ते 95% रुबेला पासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. समजा चुकून द्यायचं राहिलं असेल तर आपण त्याला असं एज लिमिट नाही, कुठल्या पण वयाचा माणूस रुबेला व्हॅक्सिन घेऊ शकतो. हे मला माहिती आताच कळाली. अगदी सेफ आणि इझी व्हॅक्सिन आहे, इझिली अवेलेबल आहे. प्रायव्हेट मध्ये पण असतं, गव्हर्नमेंट मध्ये पण असतं आणि त्याची किंमत अत्यंत कमी आहे. पण त्याचा होणारा जो फायदा आहे, कंजनायटल रुबेला सिंड्रोम हे प्रिव्हेंट करतात. तर तुम्ही हे जरूर लक्ष द्या की आपण हा आजार होऊ नये म्हणून आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर MMR व्हॅक्सिन हे घेतलेलंच पाहिजे.
आणि जरी आपल्या पण मुलीला दिला पाहिजे, तुमचे जे काही नातेवाईक असतील त्यांची मुलं असतील, मुली असतील, ह्या त्यांनी हे जरूर हे व्हॅक्सिन त्यांना रिकमेंड करा आणि त्यांना घ्यायची ही संधी पण द्या. आणि सगळ्यात महत्वाचं लहान मुलांबद्दल हे आहे की त्यांचे जे डिसिजन मेकर असतो, आपण पालक असतो, ते स्वतःहून डॉक्टरांकडे जाऊन व्हॅक्सिन घेऊ शकत नाहीत. तर आपल्याला त्याला जर प्रॉपर त्याचं आपण कळतं की नॉलेज ठेवलं, माहिती ठेवली, तर आपण जरूर आपल्या बाळांना हे सगळं देऊ शकतो. तर आपण पुढच्या अत्यंत महत्वाच्या लसीकडे वळूयात. ही फार वेगळ्या प्रकारची लस आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा नॉर्मल लसीकरणाचं वेळापत्रक चालू होतं तेव्हा होत असं की 1.5 वर्षापर्यंत बरेच पॅरेंट्स रेग्युलरली व्हॅक्सिन घेतात. पण जसे 1.5 वर्ष, 2, 2.5, 3 वर्ष होतात तसं सगळ्यांना ते आता किती डॉक्टरकडे चक्रा मारायच्या, हाऊ मेनी व्हिजिट आय शुड गो टू द डॉक्टर्स अँड टेक द व्हॅक्सिन. पण पालक मित्रांनो हे लक्षात घ्या की हे अत्यंत महत्वाचं एक व्हॅक्सिन आहे. इट्स कॉल्ड ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन. याचं कॅन्सर सर्वायकल व्हॅक्सिन. तर हे कॅन्सर असेल, कॅन्सर हा शब्द पण ऐकल्यानंतरच गळीत होतो. तर हा फार मोठ्या प्रमाणात जगात होणारा बायकामध्ये होणारा अत्यंत महत्वाचा आणि दुसऱ्या नंबरचा हा कॅन्सर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इन्फेक्शन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे इन्फेक्शन झाल्यानंतर त्याची लक्षणं जे कॅन्सरची ते ऑलमोस्ट 20 ते 25 वर्षानंतर दिसतात. हा व्हायरस तुमच्या जेव्हा गर्भाशयाच्या मुखात शिरतो तो तिथं काही दिवस असाच राहतो शांतपणे, त्याची काही लक्षणं येत नाहीत. पण 20-25 वर्षानंतर ते कॅन्सरची लक्षणं दिसू शकतात. तर हा महत्वाचा हे आहे ह्याच्याबद्दल. तर हा जो व्हायरस मी आता सांगितलं की त्याला अफेक्शन असतं एक प्रकारचे त्या गर्भाशय, युटेरस आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये, आणि गर्भाशय मराठीमध्ये त्याचं जे मुख एंट्री पॉइंट आहे त्याला म्हणतात सर्व्हिक्स. त्याला हे इन्फेक्शन होतं त्याचं. अँड हा जो सेल्स त्या झाले तर मॅलिगंट म्हणजे कॅन्सर हा पार्ट त्याहून तो फास्टली पसरू शकतो एकदा तो चालू झाल्यानंतर. आणि हा व्हायरस ऑलमोस्ट 90% वेळा जेव्हा कोणाला कॅन्सर डिटेक्ट होतो, सर्वायकल कॅन्सर, तर 90% वेळा हे व्हायरस इन्फेक्शन त्यांना असतंच. आता हा व्हायरस स्पेसिफिकली समजा जगात जर सगळ्यांना जर आपण हा व्हॅक्सिन देण्यात जर समजा आपण सक्षम ठरलो तर जगात करोडो बायकांचा मृत्यू ह्याच्यावर रोखू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दर मिनिटाला एक महिलेचा मृत्यू होतो आणि 5 ते 7 लाख महिला दरवर्षी या कॅन्सरमुळे दगावतात. भारतात दरवर्षी 1 लाख महिलांचं डायग्नोसिस या कॅन्सरचं होतं, त्यातल्या 60 ते 70 हजार महिला दरवर्षी दगावतात. तर आणि महत्व एचपी हा जो व्हायरस आहे 80% महिलांना हा इन्फेक्ट होतोच त्यांच्या लाईफ टाईम मध्ये. विचार करा, म्हणजे आपण जी टेस्ट जर केली 100 महिलांची तर 80% महिलांमध्ये हा तुम्हाला व्हायरस इन्फेक्ट झालेला आढळेल, ज्याचं काही लक्षण नाही असं. आणि मी आता समजा सांगितलं की ही सेकंड मोस्ट कॅन्सर इम्पॉर्टंट. 5 लाख वर्ल्ड वाईड म्हणजे मृत्यू होतो ह्याच्यामुळे, आणि प्रत्येक 47 मिनिटाला एक डायग्नोसिस होतं एका वेळेस की त्यांना कॅन्सर झालाय असं. आणि फक्त हेच नाही, हा जो सर्वायकल जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे तो जरी मी म्हटले की सर्वायकल कॅन्सर, पण त्याच्याशिवाय अवघड जागी येणारे वॉर्ड्स, वरण, नंतर इव्हन तुमच्या लंग्स मध्ये ट्रकेल पाईप मध्ये पण त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. नंतर तुमच्या गळ्याचा कॅन्सर, तुमच्या इसोफेगसचा, फॅरिंगचा, लॅरिंगचा, त्याच्यामध्ये पण हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शनमुळे कॅन्सर होऊ शकतो. तर हा जो आहे तर आपल्या इथे एक एव्हरी मिनिट प्रत्येक 2 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो या कॅन्सरमुळे. आणि डेव्हलपिंग म्हणजे जे म्हणते की आपण जे देश डेव्हलप होतात त्यांच्यात हे अत्यंत लिडिंग कॉज आहे, कारण आहे की त्याच्यात महिला. तर हे जे व्हॅक्सिन आहे, फक्त महत्वाचं आहे की हे जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे तो 74 ते 80% इन्फेक्शन जे होतं ते 15 ते 24 वय या वयात ते होतं. तर हे कसं प्रिव्हेंट करायचं हे देणं, तर त्या 2 प्रकारचे लसी उपलब्ध आहेत. वन इज क्वाड्रिव्हॅलंट, अदर इज बायव्हॅलंट. म्हणजे 2 टाईपचे आहेत. त्याच्यामध्ये खरं तर या ह्युमन पॅपिलोमाचे उपगट आहेत. 100 टाईपचे सेरोटाईप्स म्हणतो, त्यातले 13 सेरोटाईप्स हे जास्त ऍक्टिव्ह आहेत ज्यांच्यामुळे इन्फेक्शन होतं. पण त्यातले 16 आणि 18 नंबर जे आहेत ते मॅक्झिमली हे जे व्हायरस इन्फेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कॅन्सर व्हायची शक्यता अत्यंत असते. आणि हे जे दुसरं पण दोन्ही व्हॅक्सिन हे कॅन्सर इफेक्टिव्ह आहे. क्वाड्रिव्हॅलंट मध्ये तुम्हाला ते व्हुरन आणि वॉर्ड्स म्हणतो, व्हायरल वॉर्ड्स, त्याच्यामुळे पण तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. पण कुठलं पण व्हॅक्सिन हे फार छान उपलब्ध आहे. त्याची किंमत थोडीशी जास्त आहे, पण मला असं वाटतं की हा जो होणारा आजार एवढा गंभीर आहे की त्याच्यामुळं त्या किमतीमुळे हे काहीच नाही.
पुढचे महत्वाची गोष्ट, हे द्यायला पाहिजे 9 ते 13-14 वर्ष या वयामध्ये 3 डोसेसमध्ये. आज एक दिला तर 1 ते 2 महिन्यानंतर दुसरा डोस आणि 6व्या महिन्यानंतर तिसरा डोस. तर हा डोस इंट्रामस्क्युलर दिला जातो. सगळ्या डॉक्टरांकडे हा उपलब्ध जवळपास असतोच. तुम्ही गेल्यानंतर बऱ्याच वेळेस ऑप्शनल वॅक्सिन किंवा असं लिहिलं असतं की हे वॅक्सिन तुमची माहिती घ्या आणि करा. मी असं म्हणेल की तुम्ही पूर्ण फाईल व्यवस्थित बघावी, त्या वॅक्सिन बद्दल स्वतः डॉक्टरांकडे इन्क्वायरी करावी, हे काय वॅक्सिन आहेत. आणि मला असं वाटतं की 9 ते 10 वर्षाचा जेव्हा बर्थडे आपल्या मुलींचा असतो, जे ते म्हणते की दे आर द एंजल्स, राईट, तेव्हा त्याची वाढीची वय असतं, सगळं करायचं, तेव्हाच हे वॅक्सिन त्यांना द्यावं, तेव्हाच ते जास्त इफेक्टिव्ह पण ठरतं. कारण हे वॅक्सिन जर 90% इफेक्टिव्ह आहे, तर हे वॅक्सिनचे 2 ते 3 डोस घेतल्यानंतर तुम्हाला या सर्वायकल कॉम्बिनेशन होणाऱ्या कॅन्सर पासून आपल्या मुलींना, जे आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे असं म्हणेन मी, भवितव्य आहेत, तर त्या जर सुदृढ राहिल्या तर सुदृढ बाळ जन्मणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या मेडिकल फील्डमध्ये म्हटलं जातं फिटल ऑनसेट ऑफ अडल्ट डिसीज. म्हणजे आपल्या इथं तुम्हाला आश्चर्य वाटेल, 60 ते 70% मुलं ही कमी वजनात आणि कमी वाढीत जन्मतात. समजा जर मी असं म्हणेल की फॅक्टरी, म्हणजे जिथून हे बाळ येतं ती फॅक्टरी मजबूत पाहिजे, त्यासाठी डाएट, नंतर त्यांची वाढीकडे लक्ष देणं, एक्झरसाइज आणि त्यांचं प्रॉपर व्हॅक्सिनेशन, हे जर केलं तर हेल्दी जर आई असेल तर त्याला हेल्दीच बाळ होणार, ते सुदृढ नागरिक होणार आहेत. तर हा ऍक्च्युली हा डे आहे 24 जानेवारी, नॅशनल गर्ल चाइल्ड डे. मी म्हणेल की हा बरोबर 26 तारखेच्या अगोदर येतो, तर हा खरं तर एक राष्ट्रीय सणासारखा आहे. तर मी सगळ्यांना तुम्हाला परत तुमचे आभार मानतो. आणि मुख्यत्वे आमच्या रायगड इंडियन अकॅडमी पॅटिक्स ब्रँच बालतज्ञ संघटना, की त्यांनी हा कार्यक्रम, आता मला माहिती की हा कार्यक्रम दरवर्षी होणार, आणि आम्ही जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करू. मी परत तुमचा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या मुलींना व्यवस्थित सांभाळा, त्याच आपल्याला पुढे राष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहेत, आणि त्यांना समान संधी द्या. दे हॅव इक्वल केपेबिलिटी लाईक ए मॅन. मी म्हणेल, मला पण 2 मुली आहेत, त्या अतिशय हुशार आहेत. त्यांना सांगतो दे फॉलो द पॅरेंट्स. मी परत असं म्हणेल की कोण असतं म्हणजे त्यांचे हिरो हिरोईन, त्यांचे हिरोईन हे आई आणि वडीलच असतात. आपलं वागणं, आपलं सगळं व्यवस्थित येईल, आपण जर जेंडर बायस नसतो तर मुली पण तेच करतील, आणि ते पुढे आपल्या समाजाला अत्यंत फायदेशीर होईल. तर थँक्यू, धन्यवाद. आणि पुढचे काही नंतर काही प्रश्न असतील मी जरूर त्यांची उत्तरं देईन. आणि या वॅक्सिन जर तुम्ही माहिती दिलीच आहे, तर प्लीज टेक केअर ऑफ युअर गर्ल्स. दे आर द अवर फ्युचर काय सिटीजन्स ऑफ दिस ग्रेट कंट्री. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर जय. Am I audible? येस मॅडम. या, आता आम्ही सगळ्यांनी नक्कीच मनामध्ये ठरवलेलं आहे की 10व्या वर्षीचं गिफ्ट सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन देऊनच पूर्ण होणार. फ्रेंड्स, नेक्स्ट टाइम आपण लक्षात घ्या, डॉक्टरकडे गेल्यानंतर या कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनच्या वॅक्सिन बद्दल माहिती काढून घ्या, आणि शक्य असल्यास आपल्या मुलीला जरूर सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनचं वॅक्सिन द्यावं ही विनंती. थोडस आता आपण गंभीर विषयाकडे वळणार आहे. फ्रेंड्स, एव्हरीवन इज डिलाइटेड टू सी अन इनोसंट गर्ल इन द फॅमिली. शी इज लाईक अ फ्लावर. आपण मुलींना फुलांची नावं देतो. हसरी निरागस मुले, हसरी निरागस फुले बघून प्रत्येकाचे मन उल्हासित होते. पण ही फुले कुस्करणार तर नाहीत ना, याची पण काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडे खूप लक्ष द्यायचं असतं. सरकार या बाबतीत आपल्याला काही मदत करू शकतं का? कायदा काय आहे आणि आपली स्वतःची जबाबदारी काय आहे, याबद्दल माहिती देत आहेत प्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि मेडिको लिगल एक्सपर्ट डॉक्टर हेमंत गंगोलिया. हे नेरळ येथे मागील 30 वर्षापासून कार्यरत आहेत. उत्तम वक्ते. आज आपल्याला या गंभीर विषयाची माहिती द्यायला लाभले, त्याबद्दल आभार. डॉक्टर गंगोलिया, प्लीज. धन्यवाद मॅडम डॉक्टर कुलकर्णी, माझी ओळख करून दिल्याबद्दल व मला आमंत्रित करून या चर्चेत आपण सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली, याबद्दल IP रायगडचे खूप खूप आभारी. या नवीन कार्यकारिणीद्वारा राबवण्यात येणारे पुढील कार्यक्रमासाठी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वप्रथम सर्व श्रोतांना माझे नमस्कार व
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच उद्या नॅशनल गर्ल चाइल्ड म्हणजे 24 जानेवारी ह्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे राष्ट्रीय सण सारखा साजरा करण्यात पाहिजे. मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे पॉक्सो ऍक्ट 2012. इंग्रजीमध्ये म्हणायचं पॉक्सो म्हणजे POCSO म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. आणि जर हिंदीत म्हणायचं झालं तर लैंगिक अपराधों से बालकों का संरक्षण अधिनियम 2012. आणि मराठीत म्हणायचं झालं तर लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012. आता हे पॉक्सो कायदा जे आहे 2012 ह्यात 9 चॅप्टर्स आहेत आणि 46 कलम आहेत. या कायद्यात 2019 मध्ये काही कडक संशोधन करण्यात आले आणि 2020 मध्ये या कायद्यामध्ये काही सुरळीत होण्यासाठी काय नियम बनवले. उद्या जरी 24 जानेवारी आपण नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून साजरा करीत असो, पण या कायद्यात दोन्ही मुली व मुले यांचे समावेश आहे. या कायद्यात सेक्शुअल ऑफेन्स मध्ये एक गोष्ट लक्ष करायची आहे की जरी जनरली आपण बघतो 16 ते 18 वर्षामध्ये जरी आपसी सहमती असेल तरी त्याला महत्व ह्या कायद्यामध्ये दिलेलं नाहीये. आणि जरी सहमती असून सुद्धा असे लैंगिक संबंधावरती त्याला गुन्हे समजले जातील आणि न्यायिक कारवाई केली जाईल. आता हा कायदा ह्याचा उद्देश काय? हा कायद्याचा उद्देश असं होतं की लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी हे कायदा तयार करण्यात आले. आणि जशी ही घटना वाढत चालली, हे गुन्हे वाढत चालले, त्याच्यामुळे हे कायदा 2012 जून मध्ये संसदात पारित करण्यात आले. पण बाल दिन 14 नोव्हेंबर 2012 रोजी अंमलात आणले म्हणजे लागू करण्यात आले. हा कायदा तयार करण्याची गरज का भासली? ह्याची आपण थोडी पार्श्वभूमी असे बघितलं की या कायद्यापूर्वी असे गुन्हे हाताळण्यासाठी इंडियन पिनल कोड मध्ये काही कलम व तरतूद होते. पण ते जसे कलम 354 म्हणजे स्त्री लज्जाभंग, 375 रेप, 377 अप्राकृतिक लैंगिक गुन्हे. पण 354 आणि 375 हे मुलीसाठी आणि 377 मुलांसाठी लागू पडायचे व मर्यादित ह्याचे कलम होते. तसेच युनायटेड नेशनचे प्रस्ताव 1992 साली असंच सांगण्यात आलं की प्रत्येक देशाने आपल्या बालकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कुठला ना कुठला कायदा बनवायला पाहिजे. आणि आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण सुद्धा आर्टिकल 15(3) प्रकारे बाळ व महिलांसाठी संरक्षण देण्यासाठी सरकार कायदा तयार करू शकते. या पार्श्वभूमीवर पॉक्सो ऍक्ट लागू करण्यात आले. आणि तसे भारतात सुमारे 35 ते 40% मुले आहेत, पण त्यापैकी जवळजवळ 40% मुलं अवघड परिस्थितीत राहतात व लैंगिक अत्याचाराचा बळी पडू शकतात. त्यामुळे कशी काळजी घेतली जाईल तर त्यामुळे हा कायदा आलेला आहे. आणि पुढे आपण ह्या कायद्यात बघूया काय दिलेलं आहे, काय म्हटले गेलं आहे. बाळ म्हणजे काय? बालक म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हटलं की जे सर्व व्यक्ती ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यानं बालक म्हटलं जातं. आणि ह्या कमी जे 18 वर्षाच्या खाली व्यक्ती जे सर्व व्यक्ती त्यांच्यावरती होणारे लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ व पोर्नोग्राफी ह्यापासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा आहे. गुन्ह्याचं असं ह्या सर्व ह्या गुन्ह्यामध्ये असं बघितलं जसं गुन्ह्याची गंभीरता वाढते तशी शिक्षाची गंभीरता वाढते. आणि त्याची तरतूद त्यात अशी केली आहे की जन्मठेपर्यंत ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण आणि काही गंभीर ह्याच्यासाठी गुन्ह्यासाठी 2019 मध्ये संशोधन करून आणि फाशी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय दंड सुद्धा आकारला जातं. आणि आपलं त्याचं उदाहरण द्यायचं म्हणे निर्भया केस कांड, ज्याच्यामध्ये सर्व गुन्हेगारांना फाशी सजा दिली होती. आता दुसरा असं ह्याच्यामध्ये एक अजून विषय की हा गुन्हा जेव्हा कधी गंभीर मानला जातो, हा गंभीर गुन्हा कधी मानला जातो आणि कुठली परिस्थिती असते? ही परिस्थिती अशी जेव्हा हा गुन्हा कुठल्या विश्वासपात्र, प्राधिकार पात्र परिस्थिती, व्यक्तीद्वारा हे जर गुन्हा केला गेला त्याला गंभीर गुन्हा म्हटलं जातं. उदाहरण, जर हे व्यक्ती सुरक्षा दल सदस्य असेल, पोलीस असेल, सर्व अधिकारी, लोकसेवक इत्यादी आणि शैक्षणिक संस्थांना, रुग्णालयात, जेल किंवा आपण हेही बघतो जॉईंट फॅमिलीमध्ये जवळचे जे नातेवाईक असतात त्याच्यामध्ये पण हे बघण्यात येतं.
तर हे जर ह्या व्यक्तीने जर केलं, कारण ह्याच्यामध्ये विश्वास असतो मुलाचा त्यांच्यावरती, आणि जर ह्या व्यक्तीद्वारा जे केलं त्याला गंभीर अपराध मानलं जातं. आणि ह्या 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 कायद्यामध्ये विविध गुन्हे व शिक्षा काय आहेत, ह्या विविध जरा थोडीशी माहिती फक्त घेऊया. आणि ह्याला मध्ये मी इंग्लिशमध्ये पण सांगू इच्छितो की देर आर 2 टाइप्स, सेक्शुअल असॉल्ट आणि सेक्शुअल हॅरासमेंट म्हटलं जातं. आणि सेक्शुअल असॉल्ट म्हणजे लैंगिक हल्ला, आणि लैंगिक हल्ला सेक्शुअल असॉल्टचे पण 2 प्रकार आहेत. दॅट इज म्हणजे त्याला पेनिट्रेटिव्ह आणि नॉन पेनिट्रेटिव्ह म्हणतात. म्हणजे अर्थात लैंगिक हल्ला ज्याच्यामध्ये प्रवेशक किंवा कॉन्टॅक्ट स्टॅब्लिश होतो, आणि किंवा लैंगिक हल्ला ज्याच्यामध्ये नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट स्टॅब्लिश असतो, त्यालाही सुद्धा सेक्शुअल असॉल्ट म्हटलं जातं. मग असं हे 4 प्रकारचे होऊन जातात. आणि नंतर सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे उत्पीडन, लैंगिक उत्पीडन, हे सर्व ह्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये येतात. आणि शेवटी पोर्नोग्राफी. तुम्ही जर कर्सर फॉलो केला, जे प्रवेशक पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टला किमान 7 वर्ष आणि ते जन्मठेप आणि दंड. आणि तसंच गंभीर गंभीर प्रवेशक म्हणजे गंभीर शब्द आधीच मी सांगितले, गंभीर म्हणजे ज्या जे आपले विश्वासपात्र जे असतं त्यांच्याकडून झालेला जो लैंगिक हल्ला असतो त्याच्यामध्ये किमान 10 वर्ष ते जन्मठेप आणि दंड, हे असे ह्याच्यामध्ये तरतुदी आहेत. लैंगिक हल्ला जे सेक्शुअल असॉल्ट फक्त ज्याच्यामध्ये नॉन पेनिट्रेटिव्ह किंवा नॉन कॉन्टॅक्ट इट इज, त्याच्यामध्ये 3 ते 5 वर्षापर्यंत कारावास व दंड. शिवाय ह्याच्यामध्ये सुद्धा गंभीर म्हणजे नॉन पेनिट्रेटिव्ह पण अग्रावेटेड, हा गंभीरला इंग्लिशमध्ये शब्द अग्रावेटेड आहे. आणि अग्रावेटेड असताना हे परत जे विश्वासपात्र किंवा प्राधिकार पात्र यांच्याकडून केलेलं जे हल्ला असतं त्याला 5 ते 7 वर्ष किमान आणि दंड. लैंगिक छळ सेक्शुअल हॅरासमेंट दॅट इज 3 वर्ष आणि दंड. आणि पोर्नोग्राफीसाठी जर बालकांचा वापर होत असेल तर त्याच्यामध्ये 5 वर्षाचा कारावास व दंड त्याच्यामध्ये दिलेला आहे. 2019 मध्ये ह्या 2 व्हरायटी जे आहेत पेनिट्रेटिव्ह लैंगिक हल्ल्यामध्ये त्यांनी डिफाईन केले. परत 16 ते 18 वर्षांमध्ये त्यांनी हे 7 वर्षाचं त्यांनी 10 वर्ष केलं गेलं आहे. आणि जर 16 वर्षाच्या खाली असेल तर त्याला 20 वर्ष केलेलं आहे. मिनिमम किमान 20 वर्ष आज कारावास, आणि शिवाय ह्याच्यामध्ये डेथ पेनाल्टी म्हणजे फाशी सजा सुद्धा ठेवलेली गेली आहे. त्याशिवाय मेडिकल म्हणजे वैद्यकीय खर्च व पुनर्वसन ह्याचं पण दंडामध्ये आकारलं जातं. तर हे थोडक्यात विविध गुन्हे व शिक्षा आहेत. आणि हे सर्व करत असताना ही एवढी कठोर शिक्षा का ठेवली, हे डिटरंट म्हणजे हे समाजात होऊ नये आणि त्याला हे बघून लोक करणार नाही आणि ही घटना कमी होतील असं हे अपेक्षाने हे दंड कडक ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. दुसरं एक ही स्लाइड मध्ये जे दाखवते प्रोसिजर फॉर रिपोर्टिंग ऑफ केसेस, कोण हा केस रिपोर्ट करू शकतो. कुठलाही व्यक्ती, त्याच्यामध्ये बालकाचा पण समावेश आहे, ज्याला अशी माहिती मिळत असेल किंवा माहिती असेल की हा गुन्हा घडत आहे, ही घटना घडत आहे, तो स्वतःहून जाऊन पोलिसांना इन्फॉर्म करू शकतो. लोकल पोलीस किंवा स्पेशल ज्युव्हेनाईल पोलीस युनिट सुद्धा बनवले गेले आहे, तर त्यांना हे इन्फॉर्म केलं जातं आणि त्यांना इन्फॉर्म करायला पाहिजे. आणि त्यामध्ये कलम 21 हे सांगतं की जर ज्या व्यक्तीला माहित असून सुद्धा तो इन्फॉर्म करत नाही, माहिती असून सुद्धा सांगत आहे, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये हे 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही असं दिले गेले. आणि तेच व्यक्ती जर कुठल्याही संस्थान असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा किंवा कुठले सरकारी हे म्हणा, त्याच्यामध्ये पण जर त्या व्यक्तीने इन्फॉर्म, त्याच्यामध्ये कारावासी व 1 वर्षाची कारावास व फाईन दोन्ही त्याच्यामध्ये आहे. आता हे लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायद्यामध्ये अजून तरतुदी काय आहेत, त्याच्यामध्ये असं दिलं की विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सर्व न्यायिक जी प्रक्रिया असते सर्व न्यायिक टप्प्यावर बालकांचे हित संबंधांना महत्व दिले. आणि हे जे अप्रोच आहे जे आणि हे बालक स्नेही पद्धतीचे अनुसरण, मला इंग्लिशमध्ये सांगितलं झालं की इट इज एव्हरीथिंग इज डन, द प्रोसिजर इज डन इन चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फिअर. चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, म्हणजे कुठलाही घटना कुठलाही गुन्हा घडलं तर जबाब लिहिणं, नंतर पुरावा अभिलेखन लिहिणं, अन्वेषण करणे व खटला भरणे, हे सर्व जी गोष्टी आहे हे सर्व स्नेही पद्धतीने केलं जातं. म्हणजे काय, स्टेटमेंट जेव्हा बालकाचं घेऊ जातो तर बालकाचं चॉईस आहे, घरी स्टेटमेंट घेऊ शकतात, शिवाय त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलं जाऊ शकतं. आणि ह्यावेळी पोलीस युनिफॉर्म मध्ये नसणे, रात्री बालकांना पोलीस स्टेशनला न बोलवणे किंवा न ठेवणे,
आणि वैद्यकीय तपासणी करत नाही. कुठल्याही जेव्हा ही घटना किंवा जे हे गुन्हे घडतात, वैद्यकीय तपासणी पालकांच्या समोर किंवा विश्वासपात्राच्या समोर उपस्थित हे वैद्यकीय तपासणी केली जाते. आणि शिवाय जर ह्या घटनेमध्ये किंवा ह्या गुन्ह्यामध्ये मुलींची वैद्यकीय तपासणी असेल तर ती महिला डॉक्टर, लेडी डॉक्टर करूनच केली जाते. आणि हे त्याच्यामध्ये आपलं तरतुदी आहे त्या कायद्यामध्ये. दुसरं अजून म्हणायचं की हे जे जेव्हा पण हत्या घटना जे घडतात, आपल्या प्रत्येक जिल्ह्याचे सेशन कोर्टात हे स्पेशल कोर्ट आहे. आणि हे स्पेशल कोर्ट जे आहे त्यांना कुठलीही रेकॉर्डिंग झाली, कुठलीही जबाबदारी गेले 30 दिवसात ते करावं लागतं. आणि 1 वर्षात त्याचा निपटारा करून त्याचा निकाल लावून हे करायचं. फास्ट ट्रॅक सारखं ते असतं. आणि ह्या दरम्यान ही सर्व जे ट्रायल होतं ते कॅमेरा समोर, क्लोज्ड रूम आणि पालकांसमोर किंवा अभिभावकांसमोर ते केलं जातं. आणि ह्या दरम्यान हे लक्ष दिलं जातं की आरोपी बालकाच्या समोर येऊ नये. ही काळजी घेतली जाते. शिवाय चाइल्ड लाईन इज 1098 नाईट अँड डे. आणि तुम्ही जर कर्सर फॉलो केलं तर एनसीआरटी पुस्तकात, प्रत्येक एनसीआरटी पुस्तकात हे इनर कव्हर पेज मध्ये ते दिलेलं गेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बारकाईने बघितलं तर NCPCR@गव्हर्नमेंट इन अशी वेबसाईट वरती हे कुठली तक्रार असेल ह्याच्याबद्दल आपण नोंदवू शकतो. दिस इज चाइल्ड लाईन 1098. शिवाय एनजीओ म्हणून बरेच लोक काम करतात. त्यातला एक एनजीओ मला मुंबईमध्ये खूप काम करत असतं, ते अर्पण म्हणून एनजीओ आहे. त्यांची हेल्पलाईन इथे दिलेली आहे आणि तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळेल. आणि शेवटी मला असं म्हणायचंय की हे जेव्हा गुन्हे वाढत चालले, तरी म्हणजे निर्भया कांड झाला, फाशी झाल्याने सुद्धा गुन्हा वाढत चालले. कारण आपण रिपोर्ट करत नाही. आणि रिपोर्ट करण्यामध्ये मुलांनी पुढे यायला पाहिजे, अभिभावकांनी पुढे यायला पाहिजे, पालकांनी पुढे यायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण विचार करतो नको कशाला, आणि मग ते राहून जातं. ते समाजात घटना वाढत जातात. आणि आपल्यासाठी पण करायचं, शिवाय समाजासाठी पण करायचंय. हे बोलून मला संधी दिली त्याच्यावर धन्यवाद. आणि आपले प्रश्न नक्कीच घेतले जाईल. आणि काय आपले प्रश्न उत्तर न दिले तर दिस इज द वेब ईमेल ॲड्रेस raigadoipionline@gmail.com. यावरती आपले प्रश्न आले तर त्याचे उत्तर नक्कीच आम्ही देऊ. RAIGADIAPONLINE@gmail.com. विथ दॅट थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. Thank you, Dr. Gangolia sir, on detailing about the laws. आपल्याला प्रश्नोत्तरांच्याकडे आता वळायचं आहे आणि त्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर प्रतीक्षा यांना. ओव्हर टू डॉक्टर प्रतीक्षा. थँक्यू डॉक्टर चित्रा कुलकर्णी मॅडम. सर्व आपल्या चारही स्पीकर्सनी अगदी सविस्तरपणे आपल्याला अतिशय महत्वाच्या विषयांवर खूप छान माहिती दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार. बरेच प्रश्न आपल्याला पालकांकडून आले आहेत. त्यातला पहिला प्रश्न मी डॉक्टर निलिमा भांडारकर मॅडमना विचारू इच्छिते. हा प्रश्न आहे इटिंग डिसऑर्डर्स बद्दल. म्हणजे बरेच पेरेंट्स आपल्याला विचारतात की आमची मुलगी खातच नाही, अजिबात काही खात नाही, एस्पेशली 8 ते 10 वर्षाच्या मधल्या मुली. किंवा दुसरं कंप्लेंट असंही असतं की भरपूरच खातात, जंक फूड जास्त खातात किंवा घरचंही कंटिन्युअसली खात असतात. सो ह्या दोन्ही कॅटेगरीजचे जे पेरेंट्स आहेत त्यांना आपण काय ऍडवाइस देऊ शकतो की त्यांच्या मुलांना कसं एनकरेज करायचं राईट इटिंग साठी? बरोबर. डॉक्टर निलिमा मॅडम. आपण जेव्हा डॉक्टर दाभाडकर सरांनी आपल्याला वाढीचे वेगवेगळे टप्पे सांगितले समजावून, त्याच्यामध्ये एक तुमच्या लक्षात आलं असेल की जशी पहिल्या वर्षामध्ये रॅपिड ग्रोथ असते तशी 7व्या वर्षामध्ये दुसरा एक ग्रोथ स्पर्ट येतो किंवा वाढीचा वेग वाढतो त्यावेळी. तर मुली तेव्हा मोठ्या व्हायला लागल्यानंतर किंवा त्यांची वाढ व्हायला लागल्यानंतर त्यांच्या भुकेमध्ये फरक पडतोच. आणि त्यामुळे जर एखादी मुलगी आधीपेक्षा जास्त खायला लागली असेल तर ते योग्य आहे, खाऊ दे. फक्त महत्वाची गोष्ट काय खाते ह्याच्याकडे तुमचं लक्ष असू दे. खाण्याचे पदार्थ बाहेरचे किंवा जंक फूडच्या फॉर्म मध्ये वाढता कामा नयेत. घरी केलेले पदार्थ, भाज्या, फळं आणि इतर गोष्टी आहेत त्या वाढल्या तर चालतील. कारण आपोआप जसा ग्रोथ स्पर्ट थोडा स्लो होतो किंवा वाढीचा वेग कमी होतो त्यानुसार भूक पण कमी होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या वयाच्या मुलांना आपण सांगतो ती म्हणजे त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी त्या प्रमाणात वाढली पाहिजे. त्यांनी सबंध दिवस काउच पोटॅटो किंवा टीव्ही समोर बसून खात राहणं हे अपेक्षित नाही आहे. त्यांनी त्यांच्या खेळाच्या ऍक्टिव्हिटी केल्याच पाहिजेत, तर मग याचा फार त्रास होणार नाही. आणि त्या प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की काही मुली बिलकुल खात नाही.
तर जर त्यांच्या डोक्यामध्ये मला बारीक राहायचंय अशा तऱ्हेचं काही आत्तापासून 8-9 वर्षापासून आजकाल असू शकतं, कारण ही सगळी मुलं सोशल मीडियावर असतात. तर ते वेगवेगळ्या मॉडेल्सना बघतात, फोटोग्राफ्स बघतात आणि असं काही डोक्यात असू शकतं. हे त्यांच्याशी बोलून त्यांच्या डोक्यातनं काढून घ्या आणि त्यांना फिट आणि योग्य प्रमाणे खाण्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही चांगले दिसाल हे पटवून देणं महत्वाचं आहे. आणि त्याखेरीज जर भूक लागत नसेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने कारण शोधून काढावं लागेल की नक्की काही त्रास होतोय का ते बघायला. येस, थँक्यू मॅम. पुढचा प्रश्न डॉक्टर दाभाडकर सरांसाठी आहे. त्यांच्यासाठी 2-3 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे असा की प्युबर्टी म्हणजे जे 9 ते 11 वर्षाचा जो टाइम असतो त्यावेळेला मुलींचं वजन वाढतं ते कॉमन आहे का? किंवा त्या एजमध्ये काही मुलींना ब्रेस्टमध्ये एका साईडला किंवा दोन्ही बाजूंना थोडे स्वेलिंग येतात, जे थोडे दुखतात. तर ते काही घाबरण्याचं आहे का त्याविषयी? सर त्याबद्दल प्लीज सांगा. प्रतीक्षा मॅडम, थँक्यू व्हेरी मच फॉर व्हेरी नाईस क्वेश्चन. आणि मुलींच्या उंचीबद्दल आपण बोललो, तेव्हाच बोलताना मी वजनाबद्दल देखील थोडक्यात सांगितलं होतं की मुलींची उंची आणि वजन थोडीशी स्थूलता येण्याची शक्यता आहे. जसं आता निलिमा भांडारकर मॅडमने सांगितलं की कदाचित त्यांची भूक वाढते आणि जास्त खाल्लं गेलं तरी असं होण्याची शक्यता असते, पण नक्कीच त्या थोड्याशा स्थूल दिसायला लागतात, पण दॅट इज नॉर्मल. आणि जेव्हा त्यांचं पूर्ण वय होईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी जेव्हा चांगल्या राहतील तेव्हा हे वाढलेलं वजन निश्चितपणे परत नॉर्मलला येण्याची शक्यता आहे. ऍज फार एज ब्रेस्ट एंगॉर्जमेंट इज कन्सर्न, जे बरेच आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये मुलं पण पाहिलेले आहेत की ह्या वयात थोडीशी ब्रेस्ट ही एंगॉर्ज होते किंवा एखाद्या बाजूचं स्तन वाढायला लागतं. हे जर नॉर्मल दुखत असेल हे असेल तर दॅट इज बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस. हे कमी होतील. त्याच्यावर आता खूप अँटीबायोटिक्स, पेन किलर्स वगैरे वगैरे घेण्याची काही गरज नाही. फारच त्रास वाढला तर मला असं वाटतं की ह्याला शिकायला काही हरकत नाही. आणि जसं काल भांडारकरने मॅडमने सांगितलं की कधी कधी क्वचित प्रसंगी असंही होतं की एका बाजूची ब्रेस्ट जास्त वाढते आणि एका बाजूची कमी वाढते किंवा कमी रेटनी वाढायला लागते. आणि ही पण एक मोठी अँझायटी पॅरेंट्स मध्ये आणि मुलामध्ये पण तयार होण्याची शक्यता असते. दॅट टाइम्स टू स्टार्ट विथ दिस इज नॉर्मल. आणि अशा वेळेस पालकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही. येस, निलिमा मॅडम वुड लाईक टू ऍड समथिंग. बऱ्याच मुलींमध्ये एका बाजूच्या ब्रेस्टची ग्रोथ आधी सुरू होते, त्यामुळे पालकांना एका बाजूला काहीतरी ट्यूमर आहे किंवा गाठ आहे अशी भीती वाटते. तर तेव्हा त्यांना फक्त समजावून सांगणं गरजेचं आहे की दोन्ही बाजूंची वाढ स्लोली ओव्हर द टाइम नॉर्मल होत जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यावेळी सपोर्टिंग इनर्स किंवा स्लीप वापरण्याने खूप मुलींचा प्रश्न सुटतो. दुसरं काही करावं लागत नाही. तर पहिली पायरी म्हणून हे करायला हरकत नाही. थँक्यू सो मच मॅम. डॉक्टर दाभाडकर सरांसाठी अजून एक क्वेश्चन आहे जो आपल्या लाईव्ह आता ऑनलाईन आपल्या एका व्ह्युअरनी टाकला आहे की ताडासन जे आहे तर त्यांनी हाईट वाढण्यास मदत होते का, असा प्रश्न आपल्याला आलाय. मॅडम, आय एम रिअली सॉरी, हे माझं जे बोलण्याच्या नादात एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणजे व्यायाम, एक्सरसाइज, योगासन. निश्चितपणे हा व्यायामाचा उपयोग होतो. हा व्यायामाचा उपयोग अनेक पद्धतीने होतो. उंची वाढण्याकरता तर व्यायामाचा निश्चितपणे परिणाम होतो. तुमचे जे मॅक्झिमम पोटेन्शियल आहे हे काही तुमची निसर्गाने तुम्हाला जेवढी नेमून दिलेली त्याच्यापेक्षा एकदम जास्त उंची वाढली आणि तुम्ही 5-5.5 फुटाचे एकदम 6-6.5 फूट झालात असं निश्चित होणार नाही. पण जे काही व्यायाम आहेत, इस्पेशली योगासन आहे, त्यांचा निश्चितपणे उपयोग होतो. ताडासन जे आहे की दोन्ही हात वर करून स्ट्रेच करणे, इंग्रजीमध्ये या सगळ्या योगासनांना स्ट्रेच एक्सरसाइज म्हणतात. आणि ताडासनाने किंवा वेगळ्या प्रकारच्या व्यायामाने उंची थोडीफार वाढायला निश्चितपणे मदत होते. व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जिम मध्ये जाणे, घरी व्यायाम करणे, मे बी पुशअप्स आहेत किंवा हे आहे. पण माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगतो की व्यायामाचं निश्चितपणे महत्व ह्या ऍडोलेसंट पिरियड मध्ये आहे. मी असं तुम्हाला आवर्जून आणि आग्रहाने सांगू इच्छितो की दिवसातून निदान 30 मिनिट सकाळी संध्याकाळी. आजच मी एका शाळेत गेलो, लेक्चर सकाळी 7 वाजता शाळा असते. डॉक्टर साहेब आम्ही 7 वाजता व्यायाम कसा करावा? लवकर उठा, नसेल तर संध्याकाळी करा, पण कमीत कमी 30 मिनिट व्यायाम निश्चितपणे करा. व्यायामाने तुमचं केवळ शरीर सुडवून होणार नाही, तुमची वाढ होण्याकरता व्यवस्थित मदत होईलच, पण जसं मी नेहमी सांगतो एंडॉर्फिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स
ज्याला ले लँग्वेज मध्ये हॅपी हार्मोन्स म्हणतात. आणि जर हॅपी हार्मोन्स तुमच्यात तयार झाले तर तुमचा स्ट्रेस अनेक प्रकारे कमी होतो, तुमची मानसिकता चांगली होते, आणि याकरता हे व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. येस निलिमा मॅडम प्लीज. सरांनी सांगितलेले सगळे मुद्दे अगदी महत्वाचे आणि बरोबर आहेत. मला फक्त एक ऍडिशन सांगावीशी वाटते की ताडासन किंवा ज्याच्यामध्ये पाठीला ताण दिला जातो त्या सगळ्या आसनांचा अडोलसंट मुला मुलींना पोश्चर किंवा तुमचं बसायची उभं राहायची पद्धत जी आहे ती सुधारण्यासाठी खूप फायदा होतो. आत्ताच्या काळातली तर सगळी मुलं ऑनलाईन काम करतात, सो कम्प्युटर समोर खुर्चीवर वाकून बसलेली असतात, त्यांच्यासाठी हे पोस्चरल करेक्शन साठी ताडासन खूप उपयोगी आहे. व्हेरी तो त्याचा बरोबर नक्की आहे. फायदा आहे. डेफिनेटली मॅम. थँक्यू सो मच डॉक्टर निलिमा मॅडम आणि डॉक्टर दाभोळकर मॅडम. नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर जय भांडारकर सर यांच्यासाठी असणार आहे. एक अतिशय कॉमनली विचारणारा प्रश्न की जेव्हा घरात मोठी मुलगी फर्स्ट एल्डर चाइल्ड गर्ल चाइल्ड असते आणि तिच्या नंतर मागून छोटा बेबी बॉय येतो, तर तेव्हा सगळं अटेन्शन अचानक त्या बेबी बॉय कडे जातो आणि मुलीला थोडंसं एक्सक्लूड झाल्यासारखं वाटतं, मग त्यामुळे थोडं अटेन्शन सिकिंग सारखं बिहेवियर त्यांचं होऊन जातं. तर मग अशा वेळी मुलींना कसं एनकरेज करावं ह्याच्याबद्दल प्लीज थोडं ऍडवाइस करा. खरं तर हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आपण परत जेंडर वाईज म्हणतो, प्रत्येकाला मुलगाच पाहिजे असतो फॅमिलीला, पण जे पहिलं बाळ असतं ते खरं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं सुरुवातीला, कारण ते आपलं फॅमिलीचं पहिलं बाळ असतं पालकांचं. ते मुलगा किंवा मुलगी असेल तर दॅट इज करेक्ट. पण जेव्हा दुसरं बाळ येतं साहजिक आहे त्या बाळासाठी आईला जास्त वेळ द्यावा लागतो आणि त्या दुसऱ्या बाळाकडे दुर्लक्षाची शक्यता फार असते. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट नक्कीच करायला पाहिजे. खरं तर त्या पहिल्या आपल्या बाळाला प्रॉपर काउन्सिलिंग करायची. आपल्याकडे अजून एक नवीन पाहुणा येणार आहे, तो कायमचा पाहुणा आहे हे पण सांगायला पाहिजे. आणि ते लहान बाळ आहे आणि खरं तर सांगायचं म्हणजे तुझं प्रॉपर जर काउन्सिलिंग तिला व्यवस्थित त्या पहिल्या मुलगा किंवा मुलगी असेल तर, किंवा खरं तर मुलगी ह्या नॅचरलीच प्रेमळ असतात आणि त्या छानपैकी सांभाळतात. ते तिचा भाऊ किंवा बहीण काही नसतं, तिला वेल इन ऍडव्हान्स माहिती द्यावी जेव्हा आई वडील दुसरं बाळ प्लॅन करतात तेव्हा. ही गोष्ट झाली. दुसरी नाही म्हटलं तर त्यांच्या जर समजा वयात फार कमी अंतर असेल तर म्हणतो ना थोडी रायवळी यायची ही शक्यता असतेच त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात मला बऱ्याच वेळा म्हणजे लक्षात काय आले की फार तुलना केली जाते, म्हणजे त्या दोन बाळांमध्ये, हे तुम्ही असं हे बाळ तर तुम्ही असं, तर त्यामध्ये होतं काय त्याच्यामध्ये नाही म्हटलं तर त्या लहान बाळामध्ये किंवा त्या मोठ्या मुलीवर म्हणा किंवा मुलावर थोडा परिणाम होतोच त्याचा. तर मला वाटतं की अटेन्शन सिकनेस किंवा नाही त्या इक्वली त्या बाळाच्या संगोपनामध्ये म्हणेल की त्या मोठ्या बाळाची नक्कीच मदत घ्यावी, इम्पॉर्टन्स त्याला द्यावा. आमच्या तर मुली पण एकमेकाला राखी बांधतात, दोन्ही बहिणी असून सुद्धा. तर हे कसं होतं की त्यांना लक्षात येते की ठीक आहे, म्हणजे फक्त भाऊ असेल तर राखी बांधायला पाहिजे असं नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की राखी खरं आपण बांधतो ते खरं तर एक प्रकारचं म्हणतो की रक्षाबंधन. तर रक्षा पाहिजे आपल्याला. खरं तर आपल्याला सगळ्यांचीच रक्षा करायची. खरं तर आमच्या रोटरी मधनं ते नाव घेईन एका संस्थेचं, आम्ही जाऊन सगळ्यांना राख्या बांधल्या, टीचर्सना बांधल्या, राईट, ज्यांना ओळखत नाही त्यांना पण बांधल्या. याचा अर्थ काय, जेव्हा पोक्सो ऍक्ट आला किंवा म्हणे आपण डिस्कशन, नॉट नेसेसरी की माझ्या मुलीला काही अत्याचार झाला किंवा तिला त्रास झाला तर मी कंप्लेंट करू, असं नाही. आपले चौफेर लक्ष पाहिजे आणि आपली चाणाक्ष नजर पाहिजे की कुठंतरी काहीतरी गडबड आहे. आणि तुम्हाला सांगतो पोलीस आपले जे खातं आहे बऱ्यापैकी सक्षम आहे, हेल्पफुल आहे. चाइल्ड हेल्पलाईन मध्ये आपण त्यांची नक्कीच मदत देऊ शकतो की हाऊ आय शुड गो अबाउट. तर मला वाटतं हा फार चांगला प्रश्न आहे. पण सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच वेळा हम दो और हमारा एक अशीच अवस्था आहे, कारण एवढी महागाई वाढलेली आहे. त्यावेळी दुसरं वाढवायची लोक बरेच जण प्रयत्न करत नाहीत आणि एकाच बाळ. तरी मला वाटतं दाभोळकर सरांना काय ऍड करायचं असेल याच्यामध्ये अजून काही माहिती, सर जास्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पण मॅडम प्रतीक्षा पाटील तुम्ही सांगितलेलं थोडक्यात उत्तर असं दिस इज सिबलिंग रायव्हलरी. आणि जसं डॉक्टर जय भांडारकरांनी सांगितलं की जर आपल्या घरात एक पाहुणा येणार आहे, ह्याची मानसिक तयारी आधीच्या बाळाची झाली नसेल तर ही सिबलिंग रायव्हलरी वाढण्याची शक्यता आहे, कारण की तो त्याचा कॉम्पिटिटर आहे. आणि त्याकरता आई वडिलांनी विशेष पथ्य पाळायला पाहिजे, जसे की बाहुली घेणे, त्याला सांगणे, आणि जसं निलिमा भांडारकर मॅडमने सांगितलं की त्याला त्याच्या केअर मध्ये सामावून घेणे. आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा ह्या जुन्या बाळाला असं वाटतं की नवीन बाळ हे आपलं कॉम्प्युटर आहे, तेव्हा आधीच्या बाळाला तुम्ही दिवसातून 1 तास त्या नवीन आलेल्या पाहुण्याला थोडस बाजूला ठेवून 1 तास 2 तास वेळ खेळा, नाचा, हसा, ओरडा, आणि त्या बाळाला कळू देत की ह्या आधीच्या बाळावरही आई वडिलांचं तेवढंच प्रेम आहे नवीन पाहुणा आला तरी. ह्या जर काही पथ्य पाणी पाळले
तर सिबलिंग रायव्हलरी जे कधी कधी पुढे मागे विक्राळ स्वरूप घेण्याची शक्यता असते ते निश्चितपणे कमी. राईट राईट डेफिनेटली अगदी बरोबर आहे सर. मॅडम मी अजून एक सल्ला देईन. येस मॅम. आपलं येस जे सर. मूल असतं त्याला किती मोठं जरी असेल, म्हणजे 60 वर्षाच्या माणसाला 40 वर्षाचं मूल असू शकतं, तर त्याला असं म्हणतात की तुमच्याजवळ राहत असेल त्याला 7 ते 8 वेळा दिवसभरात स्पर्श केला पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये एक अटॅचमेंट जी जास्त राहते आणि डेव्हलप होते तसं. व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. हो सर. थँक्यू सो मच सर. पुढचा प्रश्न डॉक्टर गांगुलिया सरांच्या एक्सपर्टीज मधला आहे. एक महत्वाचा प्रश्न की बऱ्याच पेरेंट्सनी विचारलं की जर त्यांना कुठलं असं बेबी किंवा बाळ आढळलं की ज्याच्यावर सेक्शुअल अब्युज झालेला आहे, तर मग त्यावेळी ऍज अ पेरेंट तुम्ही तुमच्या ह्याच्यात मेन्शन केलंच आहे प्रेझेंटेशन मध्ये, बट आपल्याला बेबी असं कुठलं आढळलं तर नेक्स्ट इमिडिएट स्टेप आपला काय असणार आहे, शेजारचा असो किंवा कोणीही? जसं म्हटलं गेलंय आपल्या ह्याच्यामध्ये टॉकमध्ये सुद्धा म्हटलं गेलंय, आपल्याला माहिती मिळाली असेल तर आपल्याला हे रिपोर्ट करणं आवश्यक आहे आणि करायला पाहिजे. आणि कुठल्या परिस्थितीत समजा ते कळलं गेलं की यांना माहीत असून सुद्धा केलं नाही, तर त्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे आणि ते 6 महिने तुरुंगवास प्लस फाईन ऑर बोथ असे दोन्ही त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर आपल्याला रिपोर्ट करायला पाहिजे. रिपोर्ट करायला पाहिजे. येस सर. थँक्यू सो मच सर. अजून बरेच क्वेश्चन्स आहेत. लास्टली एक डॉक्टर चित्रा कुलकर्णी मॅडमना मी विचारू इच्छिते प्लीज मॅम. मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल बऱ्याच पेरेंट्सनी विचारलं आहे की कसं मेंटेन करावं मुलींना. सो पाळीची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे, कारण की आपल्याला हे माहित आहे की योनी मार्ग, त्यानंतर गर्भाशय, त्याच्या पुढे ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहे आणि पुढे ओव्हरीज, या सगळ्यांचं बाहेरच्या वातावरणाशी कनेक्शन असतं. त्यामुळे मुलींची शी करायची जागा आणि शू करायची जागा खूप जवळ आहे आणि तिथून उलट इन्फेक्शन वर चढू शकतं. यासाठी मुलींना पाळी यायच्या आधीपासूनच शी मागच्या बाजूनी धुण्याची सवय लावावी. तसंच जेव्हा पाळी येण्याच्या वेळेसची स्वच्छता आहे ते क्लीन करून, आणि कोकणामध्ये खूप घाम येतो, स्वेटिंग खूप होतं, तर कित्येकदा स्किन इन्फेक्शन्स त्यामुळे होतात. घामेजलेल्या जागेवर पाळीची स्वच्छता जर राहिली नाही तरी सुद्धा इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ती जागा ड्राय करणं, मॉप करणं खूप जरुरी आहे. तसंच वेळच्या वेळी पाळीचे कपडे बदलणं, फ्लो केव्हा जास्त आहे कमी आहे त्याप्रमाणे आई आणि मुलींनी याबद्दल मोकळा संवाद करून, तिच्या संपूर्ण शंकाचे निरसन करून, तिला जर आपण योग्य सल्ला दिला तर हे इन्फेक्शन टाळलं जाऊ शकतं, ज्याला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतात. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जर जास्त प्रमाणात झाला तर फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक होतात. याच्यामध्ये इक्टोपिक प्रेग्नन्सीज होण्याचं प्रमाण वाढतं किंवा पूर्णपणे वंध्यत्व म्हणजे स्टरिलिटी येण्याची पण शक्यता असते. हे सगळं टाळायचं असेल तर आपण मुलीला योग्य रीतीने सल्ला देऊन तिचं पालन ती करते का नाही हे पण बघायला हवं. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम, डॉक्टर मी ॲड चित्रा वन थिंग. मॅडम. येस सर प्लीज हा सर. प्रश्न आपण चर्चेच्या दरम्यान हा आला होता. नॉट ओनली मेन्स्ट्रुअल हायजीन बट हाऊ डू यू डिस्पोज, आपल्या कम्युनिटीच्या दृष्टीने ते देखील आवश्यक आहे. आणि टॅबूज असल्यामुळे बरेचदा हे लपवणे आणि त्यानंतर विल्हेवाट करणे वेगळ्या पद्धतीने दॅट शुड बी अवॉइडेड. कोणीतरी पाण्यात टाकून देतं, कोणीतरी काहीतरी कुठेतरी लपवतं, काही ठिकाणी लपवण्याची पद्धत आहे, बरी करून ते खोडण्याची पद्धत आहे. पण हे सगळं डिस्पोज ऑफ करताना ज्या काय हायजेनिक सोसायटीच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे ते अवश्य घ्याव्यात. येस हेमंत सर प्लीज. नाही, नॉट रिगार्डिंग दिस, पण मला एक प्रश्न दिसतो याच्यामध्ये, व्हॉट इज द पनिशमेंट फॉर पॅरेंट्स टू ट्राय टू हाईड कल्प्रिट्स? हा प्रश्न ऍक्च्युली खूप कॉमन आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर देणं कठीण सुद्धा आहे. तसंच कायद्याप्रमाणे बघितलं तर त्याच्यामध्ये, कारण ते विश्वासपात्र मध्ये ते येतात, ते हाईड करतायत, त्याच्यामुळे त्याची जी शिक्षा आहे ती 1 वर्षापर्यंत आहे, शिवाय फाईन व दंड दोन्ही आहे त्याच्यामध्ये. पण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी होत राहतात. माझ्या ह्याच्यामध्ये पण एक केस अशीच झाली होती, जेव्हा इट वॉज अ फॅमिलीमध्येच ते इश्यू झालं होतं. मग ते कसं की चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणून पण संस्था आहे, सरकार म्हणजे राज्य सरकारचे ते केले, चाइल्ड वेलफेअर कमिटी ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल, जिल्हा प्रशासन लेवलला असतं ते.
आणि शिवाय पोलीस आणि हे सर्व फ्रेंडली वातावरणामध्ये त्याचं निष्कारण केलं जातं आणि मग ते बघितलं. पण जे पनिशमेंटचं जे विचारलं तर त्याचं 1 वर्ष कारावास ही सजा आहे, त्याला ही शिक्षा आहे. थँक्यू सो मच सर. अजूनही ऍक्च्युली आपल्याला बरेच प्रश्न आहेत, पण टाइमचंही रेस्ट्रिक्शन असल्यामुळे पुढचे काही क्वेश्चन्स जे आपल्याला ईमेल केले जातील, डॉक्टर गांगुली सरांनी ऑलरेडी ईमेल आयडी मेन्शन केलेला आहे, जे मी पुन्हा एकदा मेन्शन करते. स्मॉल लेटर्स मध्ये रायगड IAPonline@gmail.com यावर सर्व श्रोते त्यांना काही प्रश्न पडले असतील ते तुम्ही ईमेल करू शकता आणि त्यावर आम्ही नक्कीच लवकरात लवकर उत्तरे देऊ. टू कन्क्लूड, सर्वात आधी या वेबिनारमध्ये उपस्थित असलेले श्रोते, पालक, शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्याशी या निमित्ताने छान संवादही साधता आला. आपले सर्व स्पीकर्स डॉक्टर दाभाडकर सर, डॉक्टर गांगोलिया सर, डॉक्टर अजय भांडारकर सर, डॉक्टर निलिमा भांडारकर मॅडम, आपले मॉडरेटर डॉक्टर चित्रा कुलकर्णी मॅडम आणि आपले IAPचे प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता इंगळे मॅडम, या सर्वांचे भरपूर आभार. आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट डॉक्टर विशाल राऊत सर, ज्यांच्यामुळे हा वेबिनार शक्य झाला, अगदी सक्सेसफुली झालेला आहे. सो त्यांनाही थँक्यू. आणि हे म्हणून मी सर्वांना परत एकदा धन्यवाद म्हणते. प्रतीक्षा पाटील मॅडमचे पण आभार. खूप छान कंडक्ट केले आणि सोपे सोपे प्रश्न विचारले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. Dr. Sanjeevani More is also there. She may Yes, give one yes. comment and just that we will conclude. Dr. Sanjeevani More, your comment. हॅलो मॅम. सर, ऍक्च्युली आजचं सेशन हे खूप सुंदर होतं आणि सगळ्यांनी विषय एवढ्या सुटसुटीतरित्या मांडले गेले, त्याच्यामुळे पॅरेंट अजून, माझ्या मते पॅरेंट अजून या अशा सेशनचे पुढील अपेक्षा करतील. खूप सुंदर कंडक्ट झालं आणि खूप छान हे झालं. थँक्यू सो मच. थँक्यू डॉक्टर संजीवनी मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Thank you very much. Thank you very much.